ब्ल्यू झालं पाहिजे. ओके ओके झालं स्टार्ट. तर लास्ट पिरियडला आपण काही सिमेट्रिकल बॉडीजचे एक अनेक शब्द बरोबर ऐकावं लागतं. मोमेंट ऑफ इनर्शिया स्टडी केले होते अबाउट देअर नॅचरल ॲक्सिस ऑफ रोटेशन. नॅचरल ॲक्सिस ऑफ रोटेशन जे बॉडीला रिलीज केलं असता ती बॉडी जनरली जे ॲक्सिसच्या अबाउट सहज फिरते दॅट ॲक्सिस इज कॉल्ड नॅचरल ॲक्सिस ऑफ रोटेशन. बरोबर आहे. तर रिंग जनरली जे आपण म्हणजे आपला सायकलची रिंग आहे बरोबर आहे, जे टायर आहे त्याला आपण रिंग कन्सिडर केलं तर ॲक्सल काय झालं नॅचरल ॲक्सिस ऑफ रोटेशन. पंखा फिरत आहे तर तो जो रॉड आहे ती डायरेक्शन काय झाली नॅचरल ॲक्सिस ऑफ रोटेशन. बरोबर आहे. बॉल आपण टाईलवर टाकून दिला तो रोल होत आहे तर त्या बॉलचा जो डायमीटर आहे दॅट इज नॅचरल ॲक्सिस ऑफ रोटेशन. बरोबर आहे. आपण सिमेट्रिकल बॉडीचे मोमेंट ऑफ इनर्शिया डायरेक्टली स्टडी केले होते. कसे आले ते आपण पाहिलं नव्हतं अबाउट देअर नॅचरल ॲक्सिस ऑफ रोटेशन. ठीक आहे. आणि ते मोमेंट ऑफ इनर्शिया मी परत एकदा लिहितो. नंतर आपण रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय तेही स्टडी केलं होतं. इथे लिहू आपण म्हणजे पहिले काय लिहिता येणार आपल्याला कुठली बॉडी आहे बरोबर आहे. नंतर त्या बॉडीचं लिहायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया आणि त्या मोमेंट ऑफ इनर्शियावरून आपण केस करून आपण आस्पेरी काढला होता. तर पहिली बॉडी घेतो आपण रॉड. रॉड आता जनरली त्याला नॅचरल ॲक्सिस ऑफ रोटेशन की म्हणणार नाही, पण समजा आपण रॉड घेतला आपण रॉड लिहिताना हे पहा तर त्या रॉडचा जो ॲक्सिस आहे तो आपल्या डोळ्यासमोर आला पाहिजे. हा झाला थिन युनिफॉर्म रॉड. थिकनेस इज निग्लिजिबल ॲज कम्पेअर्ड टू लेंथ. थिकनेस तर असणारच काहीतरी पण लेंथ एवढी जास्त असली पाहिजे की त्या लेंथच्या कम्पॅरिझनमध्ये थिकनेस निग्लिजिबल पाहिजे. मी काय बोलत आहे लक्ष द्या. म्हणजे असा हा रॉड आहे तर याला तर थिकनेस आहेच ना, याला रेडियस आहेच बरोबर आहे. पण या रॉडची जी लेंथ आहे लेंथ इज मच ग्रेटर दॅन रेडियस. बरोबर आहे. रेडियस जर फ्यू सेंटीमीटर असेल तर लेंथ काही मीटर्समध्ये असली पाहिजे बरोबर. लेंथ जर सेंटीमीटरमध्ये असेल तर रेडियस मिलीमीटरमध्ये असली पाहिजे. म्हणायचं मतलब हा जो रेडियस आहे स्मॉल आर किंवा कॅपिटल आर इज मच लेस दॅन लेंथ ऑफ द रॉड. त्याला म्हणणार तुम्ही थिन युनिफॉर्म रॉड. अशाच रॉडसाठी मी जे सांगितलं ते लागू पडेल बरोबर आहे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन युनिफॉर्म रॉड अबाउट ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास अँड परपेंडिक्युलर टू लेंथ. हा मोमेंट ऑफ इनर्शिया किती मिळाला होता ml²/12. कसा आला ते आपण स्टडी नव्हतं केलं, ते आपल्याला स्टडी करायचं आहे. नंतर घेतलं होतं आपण रिंग बरोबर आहे. रिंग ठेवली होती आपण हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये, पण प्लेनचं काही रेस्ट्रिक्शन नाही, कोणत्याही प्लेनमध्ये ठेवा. रेस्ट्रिक्शन आहे फॉर्म्युला लिहिताना ॲक्सिसचं. हा ॲक्सिस परत सेंटर ऑफ मासमधून किंवा सेंटरमधून पास झालेला आहे बरोबर आहे. सेंटर ऑफ मास त्या बॉडीचा भाग असलाच पाहिजे असं नाही. इथे रिंग आहे म्हणजे मध्ये पोकळ आहे म्हणजे हा जो पॉइंट आहे सेंटर ऑफ मास त्या बॉडीचा भाग नाही. जर डिस्क असेल तर डिस्क सॉलिड असते. सेंटर ऑफ मास जो पार्टिकल आहे तो त्या बॉडीचा भाग असतो. म्हणजे सेंटर ऑफ मास त्या बॉडीचा भाग असेलच असं नाही आहे बरोबर आहे. ही रिंग आहे ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास अँड परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ द रिंग बरोबर आहे. मग त्याला कोणत्याही प्लेनमध्ये ठेवा तुम्ही. इथे मोमेंट ऑफ इनर्शिया असतो m×r². नंतर रिंगच्या ऐवजी घेतलं होतं आपण डिस्क बरोबर आहे. डिस्क म्हणजे काय असेल इथे मटेरियल असेल त्याला आपण डिस्क म्हणतो बरोबर आहे. जिथे पोकळ असेल त्याला आपण रिंग म्हणतो. ही पण थिन युनिफॉर्म रिंग आहे. थिन युनिफॉर्म रिंग. बघा आता थिन रिंग आणि थिक रिंगचा काय फरक पडेल समजून घ्या. थिन रिंगच्या बाबतीत काय करतो आपण इनर रेडियस आणि आउटर रेडियस सारखीच घेतो. पण जर का रिंग थिक असेल जाड रिंग असेल तर इनर रेडियस कमी असेल आणि आउटर रेडियस जास्त असेल. आणि या थिक रिंग साठी हा फॉर्म्युला लागू पडणार नाही. त्यासाठी कसे काढायचे ते नंतर मी सांगतो. ओके. तर हा फॉर्म्युला जो आहे वरचा तो कोणासाठी आहे थिन रिंग साठी बरोबर आहे. नंतर कोणासाठी लिहितो आपण डिस्क साठी. अगेन पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास अँड परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ द डिस्क. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया इथे जेवढा मिळाला त्याच्या हाफ असतो 1/2mr². मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क अबाउट ट्रान्सवर्स ॲक्सिस बरोबर आहे पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास किंवा अबाउट नॅचरल ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग नॅचरल ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हटल्यानंतर पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. ओके. तर हा झाला डिस्कचा. या डिस्कला तुम्ही थिकनेस दाखवा. मग जर या डिस्कची थिकनेस मी वाढवली तर फॉर्म्युला बदलेल का? जसं या रिंगची थिकनेस वाढवली तर फॉर्म्युला बदलतो. डिस्कची थिकनेस वाढवली तर फॉर्म्युला बदलेल का? नाही.
कारण की रिंगवर रिंग ठेवून तुम्ही काय बनवला होता, हॉलो सिलेंडर, फॉर्म्युला तोच होता. डिस्कवर डिस्क ठेवला तर काय बनेल, सॉलिड सिलेंडर. फॉर्म्युला बदलणार नाही, फक्त थिकनेस रिंगची बदलली तर फॉर्म्युला बदलेल, कारण की मास डिस्ट्रीब्युशन बदलते. बरोबर आहे. काही पार्टिकल जवळ तर काही दूर जातील. डिस्कवर डिस्क ठेवल्यामुळे सर्व पार्टिकलचं डिस्ट्रीब्युशन तेच राहणार आहे. सो इट इज इंडिपेंडेंट ऑफ थिकनेस. थिकनेसवर डिपेंड नाही आहे फॉर्म्युला. बरोबर आहे. थिकनेस वाढवली तर अर्थात मास वाढेल, त्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया वाढेल. नंतर काय घेतलं होतं आपण, सॉलिड स्पियर. बरोबर आहे. सॉलिड स्पियरचा कमी होता. नंतर घेतला होता आपण हॉलो स्पियर. हॉलो स्पियरचा जास्त होता. बरोबर आहे. सॉलिड स्पियर त्यानंतर हॉलो स्पियर. हॉलो स्पियरचा मोमेंट ऑफ जास्त होता. काय कारण होतं, हॉलो स्पियरचे सर्व पार्टिकल ऍक्सिस पासून दूर आहेत, म्हणून सॉलिड स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण लिहिला होता 2/5 m/2. सॉलिड स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया लिहिला होता 2/3 m/2. मला असं म्हणायचं, हे जे मोमेंट ऑफ इनर्शिया आहेत 1, 2, 3, 4 and 5, हे जर 5 मोमेंट ऑफ इनर्शिया तुमच्या सहज लर्नही झाले असतील, हे जर माहिती असतील तर जेवढे काही लिस्ट दिलेली आहे तुमच्या नोट्समध्ये म्हणा, वेगवेगळ्या मॉड्यूल्समध्ये असतील, कुठेही तुम्ही स्टडी कराल, युनिव्हर्सल बुक असेल, तर एवढे फॉर्म्युला आपल्याला स्टडी करायची गरज नाही. या 5 वरून आपल्याला कुठलाही फॉर्म्युला तयार करता येईल. ओके, तर हे झालं मोमेंट ऑफ इनर्शिया. नंतर आपण आणखी एक टर्म पाहिली होती, दॅट इज कॉल्ड रेडियस ऑफ गायरेशन. मी एकदा रिपीट करतो, बरोबर लक्ष द्या. तर रेडियस ऑफ गायरेशन काय टर्म होती पहा. तर समजा ही एखादी बॉडी आहे, कुठली बॉडी काढली, इट मे बी रिंग, इट मे बी डिस्क, इट मे बी सॉलिड स्पियर, हॉलो स्पियर, ऍक्सिस कुठेही असेल. बरोबर आहे. आणि हा झाला ऍक्सिस ऑफ रोटेशन. तर या ऍक्सिसच्या अबाउट या बॉडीला काहीतरी मोमेंट ऑफ इनर्शिया असेल, है ना. मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स अपॉन डिस्ट्रीब्युशन ऑफ मास अँड मास ऑफ द बॉडी. लक्ष द्या, इकडे माझ्याकडे पाहायचं बरोबर. मोमेंट ऑफ, आणि त्या शब्दांचं मिनिंग बरोबर काढा. मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स अपॉन डिस्ट्रीब्युशन ऑफ मास अँड मास ऑफ द बॉडी. दोन फॅक्टरवर डिपेंड आहे. मास कसं डिस्ट्रीब्यूट झालेला आहे, ऍक्सिसच्या जवळ आहे, दूर आहे, मध्ये पोकळ आहे, भरीव आहे. बरोबर आहे. मास कसं डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे अबाउट द ऍक्सिस. प्रत्येक पार्टिकल कसं बघा, ही अशी बॉडी काढली तर पार्टिकल जवळ आहेत, बॉडी तीच आहे, ती अशी ठेवली, ऍक्सिस असा काढला तर पार्टिकल दूर दूर गेले, बॉडी तीच. बरोबर आहे. पण असा ऍक्सिस काढला तर पार्टिकल ऍक्सिसच्या जवळ आहेत. आणि त्याच बॉडीला असं केलंय मी, हा पेन समजा ती बॉडी असेल, हा ऍक्सिस काढला तर पार्टिकल काय झाले, दूर दूर गेले. पार्टिकल दूर गेले म्हणजे पार्टिकलचं मासचं डिस्ट्रीब्युशन बदललं. मासचं डिस्ट्रीब्युशन बदललं तर मोमेंट ऑफ इनर्शिया बदलेल. सो मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स अपॉन डिस्ट्रीब्युशन ऑफ मास अबाउट द गिव्हन ऍक्सिस. आणि अगेन इट डिपेंड्स अपॉन मास. बघा ना, प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये मास आहे. बरोबर आहे. त्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया दोन फॅक्टरवर डिपेंड आहे. डिस्ट्रीब्युशन ऑफ मास इज रिलेटेड विथ डिस्टन्स. बरोबर आहे. आणि मास तर मास आहे, म्हणून मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स अपॉन काय म्हणू आपण, मास अँड डिस्टन्स. पण मोमेंट ऑफ इनर्शिया ऍक्च्युअली काढताना मास आणि एका पर्टिक्युलर डिस्टन्सचा घेतला स्क्वेअर. बरोबर आहे. दॅट पर्टिक्युलर डिस्टन्स इज कॉल्ड रेडियस ऑफ गायरेशन. पण आपण वर्ड टू वर्ड जी डेफिनेशन होती ती करताना आपण थोडंसं वेगळं सांगितलं तुम्हाला, ते याच्यामध्ये काही फरक नाही आहे. त्या डेफिनेशन मध्ये काय सांगितलं होतं की या बॉडीमध्ये असा एक पॉईंट कन्सिडर करा, ऍक्सिस पासून पर्टिक्युलर डिस्टन्सवर म्हटलं होतं मी, पर्टिक्युलर डिस्टन्सवर, पर्टिक्युलर पॉईंट नाही. तो राईट कडे घ्या की लेफ्ट कडे घ्या, बॉडीच्या आतमध्ये असू द्या की बाहेर, बॉडीच्या बाहेर असू द्या, तर पर्टिक्युलर डिस्टन्सवर एक पॉईंट कन्सिडर केला, त्या बॉडीचं पूर्ण मास त्या पॉईंटला आलेला असं इमॅजिन केलं, त्या पॉईंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढा. समजा डिस्टन्स काय आहे तर पॉईंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय होणार, mk². तो पॉईंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर त्या बॉडीच्या मोमेंट ऑफ इनर्शिया एवढा येत असेल तर त्या डिस्टन्सला, त्या ऍक्सिसच्या अबाउट त्या बॉडीचं रेडियस ऑफ गायरेशन म्हणतात. समजलं का. तो रेडियस ऑफ गायरेशन इज पर्टिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन फॉर द गिव्हन ऍक्सिस. तर at which whole mass of the body is supposed to be concentrated so that point possesses same moment of inertia as that of the body. किंवा ते डेफिनेशन काय, मिनिंग क्लिअर झाल्यानंतर काही प्रश्न नाही आहे. तो I इक्वल टू काय असणार, mk². आता जर का एखाद्या बॉडीचा रेडियस ऑफ गायरेशन काढायला सांगितला तर त्या बॉडीचा I तुम्हाला माहित असेल, त्या आयच्या जागी mk² लिहून टाकायचं, m कॅन्सल होऊन जाणार, k² मिळेल, k² वरून k काढता येईल. बरोबर आहे. म्हणून यावरून जर तुम्ही केचा फॉर्म्युला लिहिला तर केचा फॉर्म्युला काय मिळेल, अंडर रूट मध्ये I/m. यावरून क्लिअर होते की आयचा जो फॉर्म्युला आहे त्यामधला m काढून टाका आणि जे राहिलं त्याचं रूट घ्या, तुम्हाला रेडियस ऑफ गायरेशन मिळेल. म्हणून याचं जर रेडियस ऑफ गायरेशन विचारलं तर पाहता पाहता सांगता आलं पाहिजे. त्याचं रेडियस ऑफ गायरेशन विचारलं, m काढून टाकला, काय राहिलं L²/12, त्याचं रूट घ्या L/√12. त्याचं रेडियस ऑफ गायरेशन काढायला सांगितलं, m काढून टाकलं, काय राहिलं R², R²चं रूट घ्या R.
त्याचं रेडियस ऑफ गायरेशन काढायला सांगितलं, एम काढून टाकला, त्याला r²/2, त्याचं रूट घ्या, r² रूट r आणि 2चं रूट 2 r/√2, बरोबर आहे, r/√2 जस्ट. त्याचे तसंच करणार, एम काढून टाकला आणि 2/5चं रूट मध्ये 2/5 आणि r² रूट r. तुम्हाला रेडियस ऑफ गायरेशन सहज फॉर्म्युलाकडे पाहिल्याबरोबर काढता येते. फॉर्म्युला नसल, हे कट आणि ते कट, बरोबर आहे. मार्क कट होतील असं करत राहाल तर, कारण शेवटचे क्वेश्चन सोडवता येणार नाहीत. मी बार सांगून राहिलो तुम्हाला की तुमचा स्पीड जर वाढला तरच पेपर पूर्ण होऊ शकेल, अदरवाईज नाही होणार. ओके, म्हणून आणि आणखी एक बघा, जर तुम्हाला केस स्क्वेअर एखाद्या बॉडीला स्टडी करायचं, तुम्हाला विचारलं असेल की एखादी काहीतरी सिच्युएशन दिली असेल आणि बॉडी कुठली आहे हे जर विचारलं असेल तर तुम्हाला त्या बॉडीसाठी काय करावं लागतं, k²/r². हेच हे रॉड सोडून द्या, इथे जो फॅक्टर आहे तो k²/r² असतो. जसं समजा हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, प्रत्येक मोमेंट ऑफ इनर्शिया आहे बरोबर, हा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे किती आहे, 1/2 m r². आयच्या जागी काय लिहिणार तुम्ही, mk² इक्वल टू 1/2 m इंटू r². m झाला कॅन्सल, k²/r² काय होणार, 1/2. म्हणजे mr² च्या समोर जो फॅक्टर आहे तो k²/r² आहे त्या बॉडीसाठी. म्हणून रिंग साठी k²/r² 1, डिस्क साठी k²/r² 1/2, 2/5 आला तर सॉलिड स्पिअर साठी, बरोबर आहे, आणि 2/3 आला तर हॉलो स्पिअर. हॉलो स्पिअरला स्पिरिकल सेल म्हणतात. स्पिरिकल सेल म्हटलं तर समजायचं हॉलो स्पिअर आहे. ओके, इथपर्यंत आपण घेतलं होतं. इथपर्यंत काही प्रॉब्लेम, कुणाला काही अडचण आहे का? मोमेंट ऑफ इनर्शिया लक्षात राहतील. आता पहा, लक्ष द्या, केअरफुली लक्ष द्या. मी एखादं एक्झाम्पल घेऊन सांगतो तुम्हाला. समजा तुम्हाला म्हटलं की ही रिंग आहे, ओके, आणि या ऍक्सिसच्या बोट, रिंगचं मास m आहे, रिंगची रेडियस r आहे, हा झाला सेंटर, आणि रिंगची रेडियस r आहे, रिंगचं मास m आहे. तुम्हाला म्हटलं ऍक्सिसचा बोट मोमेंट ऑफ इनर्शिया सांगा, तुम्ही काय करणार, mr². आता पहा, त्या रिंगला जसं तुम्ही बांगडीला असं ठेवता फ्लोअरवर आणि त्याला असं गोल फिरवता, ही बांगडी अशी रोटेट होत आहे अबाउट डायमीटर ॲज ए ऍक्सिस आहे ना आपलं. याला तुम्ही असं ठेवलं आणि याला असं गोल फिरवलं तर अबाउट डायमीटर फिरेल ना. मग ज्याच्या अबाउट फिरेल तो काय झाला, ऍक्सिस. अबाउट डायमीटर जर मोमेंट ऑफ इनर्शिया विचारला तर इथलं मास डिस्ट्रीब्युशन वेगळं आहे आणि इथलं मास डिस्ट्रीब्युशन वेगळं आहे. बघा, इथे प्रत्येक पार्टिकलचं मास ऍक्सिस पासून सारख्या अंतरावर आहे. इथे या ऍक्सिसच्या अबाउट ही रिंग फिरत आहे, अशी गोल बांगडी फिरून राहिले तुम्ही. उभ्या ऍक्सिसच्या बोट बांगडी ठेवली व्हर्टिकल प्लेन मध्ये, त्याला असं गोल फिरवलं, हे अशी फिरत राहणार. काही पार्टिकल जवळ आहेत तर काही पार्टिकल दूर आहेत तर काही पुन्हा जवळ आहेत. मास डिस्ट्रीब्युशन बदललं तर मोमेंट ऑफ इनर्शिया बदलेल, बरोबर आहे. तुम्हाला बांगडीला असंही फिरवता येणार, समजा बांगडीच असली पाहिजे असं नाही. काही एक तुम्हाला ते काय म्हणतात त्याला, हुलाहूप, ते कमरेमध्ये घेऊन फिरवतात, बरोबर आहे. तुम्ही ते पाहिलं असेल. ती ज्यावेळेस ती रिंग फिरवल्या जाते त्यावेळेस ऍक्सिस इथे असतो, ती अशी फिरते ना. मग हा ऍक्सिस कसा आहे, पासिंग थ्रू रिम, परपेंडिक्युलर आहे किंवा टँजंट आहे. एका पॉइंट मध्ये जो ऍक्सिस जी लाईन, एका पॉइंट मध्ये जो ऍक्सिस जी लाईन बॉडीला टच होते दॅट इज कॉल्ड टँजंट. एका पॉइंट मध्ये टच होत असेल तर, बरोबर आहे. तर ही टँजंट आहे, याला ट्रान्सवर्स टँजंट तुम्ही म्हणू शकता. इथे बघा, पूर्ण मास बघा, या पार्टिकलचं अंतर 0 आहे, बाकी पार्टिकल खूप दूर आहे. समजून राहिले ना तुम्हाला? किंवा एखादं कळं घेतलं तुम्ही, रिंग घेतली आणि ती अशी बोटात फिरून राहिले तुम्ही, ती बोटाला टच होऊन फिरणार, बरोबर आहे. तर अशा वेळेस मास डिस्ट्रीब्युशन बदललं तर मोमेंट ऑफ इनर्शिया ही बदलेल. मग कोणत्याही ऍक्सिसच्या बोट, तुम्हाला असं म्हटलं की यार ही डिस्क आहे, ही डिस्क आहे, हा सेंटर आहे, इथे तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया माहित आहे. तुम्ही काय केलं, त्या डिस्कला इथे होल केलं आणि इथे एक वायर टाकली आणि त्याच्या बोट त्याला फिरवलं. हा ऍक्सिस कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. पण सेंटर आणि रिम, ही डिस्क घेतली मी, सेंटर आणि रिम यांच्या मधून पास झालेला आहे, तो म्हटलं मोमेंट ऑफ इनर्शिया काढा. अशा वेळेस ना 2 थेरम आहेत, त्यांचा उपयोग करून आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढता येईल. आणि ते थेरम आहेत परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम आणि पॅरलल ऍक्सिस थेरम. तर याच्या थेरमच्या प्रूफकडे जायच्या अगोदर आपण फक्त थेरम काय आहेत ते पाहू, त्याचे ऍप्लिकेशन कसे आहेत पाहू. प्रूफ करणं फार काही मोठी गोष्ट नाही आहे, ते बोर्ड एक्झामसाठी प्रूव्ह करावं लागतात आपल्याला, तेही आपण करू. ते झाल्यानंतर तर पहिल्यांदा आपण घेऊ पॅरलल ऍक्सिस थेरम. आणि याला बरोबर समजून घ्या, कुठे तुम्हाला अप्लाय करता आलं पाहिजे. पॅरलल ऍक्सिस थेरम इन रोटेशनल डायनामिक्स. पॅरलल ऍक्सिस थेरम काय, नीट समजून घ्या. पॅरलल ऍक्सिस थेरम काय आहे पहा. ही एनी रिजिड बॉडी आहे, कुठलीही रिजिड बॉडी, कुठलीही, इट मे बी रिंग, इट मे बी सॉलिड स्पिअर, इट मे बी हॉलो स्पिअर,
इट मे बी सिमेट्रिकल बॉडी, इट मे बी अनसिमेट्रिकल बॉडी, एखादा स्टोन असेल, बरोबर आहे. आणि या स्टोन मध्ये यामध्ये ना एक जो पॉइंट आहे तो त्या बॉडीचा काय असेल, सेंटर ऑफ मास. एक पॉइंट बॉडीचा काय असेल, सेंटर ऑफ मास. आता बघा एका ऍक्सिसच्या अबाउट तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती असते, जसं अगोदर माहिती आहे 5 जे तुम्हाला लिहून दिले तुम्हाला एका ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती आहे, पण दुसऱ्या कुठल्या तरी ऍक्सिसच्या अबाउट काढायचं. अरे काय बोललो मी, समजत असेल ना. समजा हे डिस्क आहे, तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती आहे ना ऍक्सिसच्या अबाउट किती आहे, हाफ mr². मग तुम्हाला म्हटलं मी दुसऱ्या ऍक्सिसच्या अबाउट काढा. दुसरा ऍक्सिस कुठे घेणार, इथे घेणार, याला पॅरलल घेणार, याला परपेंडिक्युलर घेणार वगैरे, म्हणून पॅरलल ऍक्सिस थेरम, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम आहे. हे वापरता केव्हा येतील पहा, तर पॅरलल ऍक्सिस थेरम वापरण्यासाठी एक जो ऍक्सिस आहे एकाबरोबर एक जो ऍक्सिस आहे इट मस्ट पास थ्रू सेंटर ऑफ मास ऑफ द बॉडी. एक ऍक्सिस कुठून पास झालेला पाहिजे, बॉडीच्या सेंटर ऑफ मास मधून पास झालेला पाहिजे. तो बॉडीला परपेंडिक्युलर पॅरलल अशी काही कंडिशन नाही आहे, इट मस्ट पास थ्रू सेंटर ऑफ मास. दुसरा ऍक्सिस कुठेही चालतो, कुठेही, त्या बॉडीच्या बाहेर असू द्या की बॉडीच्या आतमध्ये असू द्या, पण तो ऍक्सिस पहिल्या ऍक्सिसला पाहिजे पॅरलल, बरोबर आहे. आणि जर इथे तुम्हाला त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती असेल, समजा इथे या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे IC, सी फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. दुसरा ऍक्सिस कसा आहे, कुठूनही पास झालेला, पासिंग थ्रू एनी गिव्हन पॉइंट, एनी म्हणजे कुठेही काढा, बरोबर आहे, हा सोडून, पण बट पॅरलल टू गिव्हन ऍक्सिस. गिव्हन ऍक्सिसला कसं आहे, पॅरलल. पूर्ण बॉडीचा मास आहे m, दोन पॅरलल ऍक्सिस मधलं अंतर आहे h. तर IC हा इथला मोमेंट ऑफ इनर्शिया आहे IC, इथला मोमेंट ऑफ इनर्शिया घेणार तुम्ही IO. मग IC ला काय म्हणणार तुम्ही, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. IO ला काय म्हणणार, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट एनी गिव्हन ऍक्सिस, कोणताही गिव्हन ऍक्सिस, बट पॅरलल टू द ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. पहिल्या ऍक्सिसला कसं आहे, पॅरलल. दोन ऍक्सिस मधलं अंतर किती आहे h, बॉडीचा मास किती आहे m. तर या दोघांमधलं रिलेशन असते IO इक्वल टू IC प्लस mh². दिस रिलेशन इज कॉल्ड एज प्रिन्सिपल और थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस. थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस किंवा प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस किंवा पॅरलल ऍक्सिस थेरम. थेरम प्रिन्सिपल सारखेच वर्ड आहे, समजलं का. मला सांगा तुम्हाला कंडिशन काय लक्षात आली, पहिला ऍक्सिस कुठून पास झालेला पाहिजे, इट मस्ट पास थ्रू सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास मधूनच पास झालेला पाहिजे. दुसरा कुठे पाहिजे, कुठेही घ्या, फक्त एकच कंडिशन आहे, तो पहिल्या ऍक्सिसला पॅरलल पाहिजे. मग पहिल्या ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया किती घेतला IC. तुम्ही जो दुसरा पॉईंट घेतला हो तुम्ही कुठेही घ्या, तिथला मोमेंट ऑफ इनर्शिया काय झाला IO. तुम्हाला माहित पाहिजे दोन ऍक्सिस मधलं अंतर, परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस, हे तिरपणी घ्यायचं. कधी कधी असं दिलेलं असलं तर आपल्याला परपेंडिक्युलर डिस्टन्स घ्यायचं दोन ऍक्सिस मधलं, आणि त्या पूर्ण बॉडीचं मास माहिती असेल तर IO इक्वल टू IC प्लस mh². सो दिस इज थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस. पण सांगता येईल का, काय सांगितलं, IO इक्वल टू IC प्लस mh². ओके. आणि याला तुम्हाला बरोबर स्ट्रेट करता आलं पाहिजे. बघा मी एकदा सांगतो, नंतर कोण सांगते पाहू केअरफुल. व्हॉट इज IO, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी अबाउट एनी गिव्हन ऍक्सिस. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी किंवा रिजिड बॉडी अबाउट एनी गिव्हन ऍक्सिस इज इक्वल टू सम, ही सम आहे, इज इक्वल टू सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास अँड पॅरलल टू द गिव्हन ऍक्सिस अँड प्रोडक्ट ऑफ, हा प्रोडक्ट कशाचा आहे, मास ऑफ द बॉडी अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. एकदम तुमच्या खोपडीत की बसलं नसेल कदाचित, परत एकदा मी सांगतो. बघा ह्या स्टेटमेंट काय करायचं माहिती आहे का, पहिले स्टेटमेंट पाठ करतात विद्यार्थी, नंतर हे लिहितात. नाही असं नाही करायचं, याला पहिले लिहा. इकडे पहा, इकडे IO काय, ही डायग्राम डोळ्यासमोर घ्यायची. IO काय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिजिड बॉडी अबाउट एनी गिव्हन ऍक्सिस इज इक्वल टू, ही काय, सम ऑफ IC काय, इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया, त्याच बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास अँड पॅरलल टू गिव्हन ऍक्सिस. अबाउट पॅरलल ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास, मिनिंग तेच आहे. पहिल्या ऍक्सिसला हा कसा आहे, पॅरलल. फक्त मी सांगताना पहिले हा घेतला नंतर हा घेतला तरी फरक नाही पडत. अबाउट एन ऍक्सिस IC इज मोमेंट ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया, बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू
सेंटर ऑफ मास अँड पॅरलल टू गिव्हन ऍक्सिस अँड आपण काय म्हटलं ही सम आहे. ही सम कशाची आहे? पहिली टर्म तुम्ही सांगितली अँड दुसरी टर्म अँड हा काय आहे? प्रोडक्ट. प्रोडक्ट कशाचा आहे? मास ऑफ द बॉडी अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सेस. काय कोण सांगेल? बोर्ड एक्झाम मध्ये ना विचारतात स्टेट द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस थेरम. त्यावेळेस तुम्हाला स्टेटमेंट बरोबर लिहिता आलं पाहिजे. मला वाटते मनाने सांगायचा प्रयत्न करा आणि मॅथमॅटिकल स्टेटमेंट वरून जा. इकडे बाहेर हे तर समजलं ना तुम्हाला. किती ऍक्सेस आहेत? दोन. एक कुठूनही पास झालेला आणि दुसरा सेंटर ऑफ मास मधून पास झाला. दोन एकमेकांना पॅरलल. दोन ऍक्सेस मधलं अंतर एच आणि बॉडीचा मास एम. काय काढला आपण? आयओ इक्वल टू आय सी प्लस एम एस स्क्वेअर. इथे पाहून सांगायचं आयओ काय? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी अबाउट एनी गिव्हन ऍक्सिस इज इक्वल टू ही काय? सम ऑफ आय सी काय? इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट पॅरलल ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास अँड प्लस म्हणजे अँड प्रोडक्ट ऑफ मास ऑफ द बॉडी अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सेस. कोण सांगेल स्टेटमेंट? लिहित नाही मी, तुम्ही सांगा फक्त. आपल्या नोट्स मध्ये आहेच. चला कोण सांगते बघू? अरे चुकणं तर नॅचरल आहे. माझं पण चुकते. चुकायला कशाला घाबरायचं? चूक झाली ती दुरुस्त होते. झालीच नाही तर मग ती परीक्षेतच होते डायरेक्ट. मग काय किती भाग पडणार ते? कोण सांगेल? बाबर बोलणं डिस्टर्ब करणं आपसात बोलणं किती सोपं असते. एक सेंटेन्स आहे मॅथमॅटिकल त्याला वर्ड मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे तर तुमची हिंमत नाही होत आहे. यस ऐका सर्वांनी ऐकायचं. चुका आणि चुका होतात. मी आपण ते चुकाही काढू पण त्याला चुका काढून राहिले हे नाही घ्यायचं. दुरुस्ती होणार आहे आपलं करेक्शन होणार आहे अँगलने घ्यायचं. यस नाही मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी बॉडी. स्क्वेअर नाही केला. परपेंडिक्युलर डिस्टन्सचा स्क्वेअर नाही केला. हा बघा आणि हा तिने सांगितलं खूप चांगला प्रयत्न होता पण थोडीशी मिस्टेक होतेच. त्यांना सुरुवातीला होतेच म्हणजे व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं नाही आहे. इकडे पहा लक्ष द्या. एक तर डिस्टन्सचा स्क्वेअर. डिस्टन्स म्हटलं गेलं डिस्टन्सचा स्क्वेअर पहा. ह्या तुमच्यामध्ये दुरुस्तीसाठी तिने प्रयत्न केला. तुम्ही तोंडाला लॉक लावून बसलेला आहे. दुसरी एक मिस्टेक अशी झाली ते खूप जणांची होते. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ऍक्सिस म्हणतो आपण. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट ऍक्सिस. लक्षात ठेवा इतकी कॉमन मिस्टेक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ऍक्सिस. मला सांगा ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो काय? बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो अबाउट ऍक्सिस ऑफ रोटेशन. मला वाटते तिने खूप चांगला प्रयत्न केला. तूच परत एकदा रिपीट करून सांगा. आता चूक नको होते. मी एकदा सांगतो पहा एकदम सहज घ्या. आयओ आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी अबाउट एनी गिव्हन ऍक्सिस इज इक्वल टू ही सम आय सी इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट बॉडी अबाउट एन पॅरलल ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास अँड प्रोडक्ट ऑफ मास ऑफ द बॉडी अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. स्क्वेअर ऑफ डिस्टन्स म्हणायला विसरू नका. हा पण माहित आहे का म्हणजे कुठे ना कुठे गडबड होणार म्हणून तर डेफिनेशन विचारलं. आजपर्यंत विचारलं नाही. आयसी सांगताना लक्ष द्या इकडे. आयसी सांगताना पाहिजे काय पाहिजे? आयसी काय? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट an axis parallel axis passing through center of mass किंवा about an axis passing through center of mass and parallel to given axis. IC सांगताना तो ऍक्सिस पहिल्या ऍक्सिसला पॅरलल आहे इथे उल्लेख करा. पण तुम्ही नंतर सांगितलंच होतं कदाचित ना व्हॅल्युएशन करताना त्याच्या लक्षात आलं की नंतर सांगितलंच आहे पॅरलल ऍक्सिस आहे तुम्हाला मास भेटूनही जाते. पण आपण त्या अँगलनी काही स्टडी नाही करत. पण एक समजून घ्या की लिहिणं जे आहे एवढंही की सोपं नसते. त्यासाठी ना चांगल्या तऱ्हेनं मॅथमॅटिकल स्टेटमेंट बरोबर वाचावं लागते. थोडीशी प्रॅक्टिसही पाहिजे.
समजलं? आणखी कोणी सांगते का की चालायचं पुढे? यस. व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड, बरोबर आहे. आता करेक्शन होत राहणार. नंतर ना पहिल्यांदा सांगणाऱ्याला खूप डेअरिंग पाहिजे, नंतर तो करेक्ट येतच राहते. ओके, बरं असू द्या. समजलं ना तुम्हाला? यस, तुम्ही सांगणार होते पण तिने सांगून टाकलं. हा, नाही असं नाही बघा, असं नाही करायचं. याला काय करायचं? आयोला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट एनी गिव्हन ऍक्सिस. लक्ष इकडे द्या. हा, हो हो, हा ऍक्सिस कुठेही काढला तरी चालतो, म्हणून हा शब्द ना खूप महत्वाचा आहे मला असं वाटते. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी अबाउट एनी गिव्हन ऍक्सिस इज इक्वल टू सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास इन पॅरलल टू गिव्हन ऍक्सिस अँड प्रोडक्ट ऑफ मास ऑफ द बॉडी अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. किंवा स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणा किंवा स्क्वेअर ऑफ डिस्टन्स म्हटलं तरी ते परपेंडिक्युलरच असणार आहे. समजलं? आता बघा, याचं आपल्याला अप्लिकेशन करता आलं पाहिजे. तर त्याचे युजेस पहा, लक्ष द्या. तर इथे आपण काय करू? बॉडी लिहू आणि त्याचे दोन मोमेंट ऑफ इनर्शिया काढू. आम्ही फक्त मोमेंट ऑफ इनर्शिया आता लाईननी दाखवतो, वर्ड मध्ये लिहित नाही. सांगताना मात्र तुमचं लक्ष असलं पाहिजे माझ्या बोलण्याकडे. पाच समजा रिंग आहे, इकडे पहा, ही रिंग आहे आणि या ऍक्सिसच्या बोर्ड तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती आहे रिंगचा, आणि हा सेंटर ऑफ मास झाला, म्हणून इथे जो मोमेंट ऑफ इनर्शिया असेल तो कोण झाला? आयसी. मग आयसी बरोबर काय असो रिंग साठी? एम आर स्क्वेअर. लक्ष द्या. आता दुसरा जो ऍक्सिस आहे, ऐका बरोबर, दुसरा जो ऍक्सिस आहे तो पहिल्या ऍक्सिसला पॅरलल आहे हा, आणि हा जो दुसरा ऍक्सिस आहे रिंगच्या प्लेनलाही परपेंडिक्युलर आहे, पासिंग थ्रू रिम. इट इज ऑल्सो कॉल्ड एज टँजंट पासिंग थ्रू रिम किंवा ट्रान्सवर्स टँजंट पासिंग थ्रू रिम. टँजंट म्हटलं तर कशी काढता येते? ही काय? ट्रान्सवर्स. ट्रान्सवर्स म्हणजे रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर. टँजंट म्हणजे एका पॉईंटमध्ये टच होणारी, आतमध्ये नाही काढता येणार, एका पॉईंटमध्ये टच होणारी टँजंट आहे, बरोबर आहे. किंवा ऍक्सिस आहे परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ द रिंग अँड पासिंग थ्रू रिम. रिम म्हणजे एज, बरोबर आहे. रिम म्हणजे हे जो जिथे हे मटेरियल आहे रिंगचं तिथे पास झालेलं आहे. मला सांगा आता, हा ऍक्सिस सेंटर ऑफ मास मधून पास झाला, मग इथल्या मोमेंट ऑफ इनर्शियाला काय म्हटलं? आयसी, जो तुम्हाला माहिती आहे एम आर स्क्वेअर, बरोबर आहे. हा ऍक्सिस पहिल्या ऍक्सिसला कसा आहे? पॅरलल आहे, कुठेही घेऊ शकता, आणि हा ओ पॉईंट मधून घेतला, म्हणून इथला मोमेंट ऑफ इनर्शिया काय झाला? आयओ, हा झाला आयसी. आयसी तुम्हाला माहिती आहे. आणि दोन पॅरलल ऍक्सिस मधलं अंतर काय असतं? एच. आणि इथे एच बरोबर किती आहे? आर. आणि तुम्हाला याचा मोमेंट ऑफ इनर्शिया विचारला, ही बॉडी म्हणजे कोणती बॉडी घेतली आपण? ही रिंग घेतली. ओके, तर तुम्हाला या ऍक्सिसचा बोर्ड काढायचा, म्हणून तुम्ही काय करणार? आयओ इक्वल टू आयसी प्लस एम एच स्क्वेअर. सो आयओ इक्वल टू आयसी किती आहे? हा, एम आर स्क्वेअर प्लस एम एच किती आहे? आर स्क्वेअर. म्हणजे काय मिळेल? ट्वाईस एम आर स्क्वेअर. काय मिळालं? ट्वाईस एम आर स्क्वेअर. कोणासाठी? रिंगसाठी. समजलं? आता पहा, हाच प्रयोग करू आपण डिस्क साठी. नीट लक्ष द्या, नंतर आपण एक जनरलाइज करू याला थोडं, म्हणजे तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया पाठ करायची गरज नाही भासणार. पहा नीट लक्ष इकडे, माझ्या डोळ्यात डोळे पाहिजे तुमचे. इकडे पहा, तर ही आहे डिस्क, तीन युनिफॉर्म डिस्क आहे, आणि थिक असली तरी काही फरक नाही पडत, तुम्हाला माहिती आहे, बोललोय आपण. आता हा जो ऍक्सिस आहे कसा आहे? नॅचरल ऍक्सिस. कुठून पास झालेला आहे? सेंटर मधून, सेंटर ऑफ मास मधून पास झालेला आहे. इथला मोमेंट ऑफ इनर्शिया कशाने दाखवाल? आयसीन. किती? हाफ एम आर स्क्वेअर. आतापर्यंत रोड सांगितलं तुम्हाला. आता पहा नीट लक्ष द्या, दुसरा ऍक्सिस इथे आहे, बरोबर आहे, आणि त्या डिस्कच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे, पासिंग थ्रू एनी पॉईंट. कुठे घेतला तरी चालतो. हा इथे घेतला असता तरी चालला असता, पण पहिल्या ऍक्सिसला कसा पाहिजे? पॅरलल पाहिजे. आहे पॅरलल, बरोबर. आणि ओ मधून पास झालेला आहे. या दोन ऍक्सिस मधलं अंतर एच बरोबर काय होणार? आर. इथला मोमेंट ऑफ इनर्शिया काय होणार? आयओ. मग जर तुम्हाला आयओ काढायचं असेल तर आयओ इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. सो आयओ इक्वल टू आय सी किती आहे? 1/2 एम आर स्क्वेअर प्लस एम एच किती आहे? आर स्क्वेअर. एम आर स्क्वेअर कॉमन काढला, 1/2 प्लस 1 3/2 एम आर स्क्वेअर. समजते का? 3/2 एम आर स्क्वेअर. समजत आहे? आता मी इथे बाजूला सॉलिड स्पिअर आणि हॉलो स्पिअर साठी लिहितो. पहिल्यांदा समजा हा आहे,
आणि हा काय घेता हॉलोस्पियर आहे. हॉलोस्पियर जर असेल तर इथे किती असतो हॉलोस्पियरसाठी 2/3 mr². इथे जो मिळेल बघा इथे काय मिळालं बघा इथे 1 mr², इथे मिळाला 2 mr², इथे 1/2 mr², इथे मिळाला 3/2 mr². म्हणजे या फॅक्टर मध्ये 1 ऍड झाला. तसंही पहा ना तुम्ही mr² ऍड केला ना, m कॉमन काढला, r² कॉमन काढला, त्यामुळे या फॅक्टर मध्ये इथे 1 ऍड होत आहे. मग इथे जर 2/3 mr² असेल तर इथे किती असणार 2/3 मध्ये 1 ऍड करा. यस 5/3 mr². आणि समजा सॉलिड स्पियर असेल तर इथे किती असणार 2/5 mr². तर 2/5 मध्ये 1 ऍड करा तर 7/5 mr². समजलं का. फक्त तो ऍक्सिस आर इतक्या अंतरावर जर असेल, ऍक्सिस जर आर इतक्या अंतरावर असेल तर इथे जेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आर इतक्या अंतरावरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढताना या फॅक्टर मध्ये जो k² पण r² आहे या फॅक्टर मध्ये 1 ऍड करा. इथे 1 mr² तर इथे 2 mr², इथे 1/2 mr², तर इथे 3/2 mr², इथे कोणाच्या बाबतीत हॉलोस्पियरच्या बाबतीत 2/3 mr², तर इथे 5/, काय करून आलो आपण 2/3 मध्ये 1 ऍड केला 5/3 mr². का सेम टेक्निक वापरून केलं असणार 2/5 mr², तर इथे 7/5 mr². हॉलोस्पियर साठी ना झाला सॉलिड स्पियर साठी. समजलं का. अरे समजलं का. करता येणार. आणि याचा उपयोग तुम्हाला कुठेही करता आला पाहिजे. पहा लक्ष द्या, समजा एक डिस्क आहे, लक्ष द्या डिस्कच्या बाबतीत घेऊ आपण. डिस्क आहे आणि तुम्हाला काय म्हटलं पहा केअरफुल आहे का. आता तुम्हाला काय म्हटलं असेल की हा तर तुम्हाला माहितच आहे सेंटर मधून पास झालेला ऍक्सिस आहे बरोबर, थोडंसं मागे पुढे झाला असेल समजून घ्या बरोबर. आणि म्हणून इथला मोमेंट ऑफ इनर्शिया काय घेणार आयसी, डिस्क घेतली आपण, आयसी बरोबर काय होणार 1/2 mr². आता पहा लक्ष द्या, तुम्हाला म्हटलं फाइंड, खिडकीच्या बाहेर पहा सर्वांनी काय, तर तुम्हाला म्हटलं की मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. लक्ष द्या, थोडं आता सिरियस सकाळी होते तरी पिरियड, फिजिक्सचा पिरियड दुपारी तर बेकारच काम होते. पहा लक्ष द्या, तर ऍक्सिस आहे पासिंग थ्रू, लक्ष द्या, लक्ष इकडे इकडे माझ्याकडे. तर ऍक्सिस कसा आहे बघा, त्या डिस्कच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे, पासिंग थ्रू ए पॉइंट मिडवे बिटवीन सेंटर अँड रिम. हा काय झाला सेंटर, या पॉइंटला काय म्हणतात रिम, रिम म्हणजे एज, सेंटर आणि एज यांच्या मधल्या पॉइंट मधून पास झालेला आहे आणि डिस्कच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे हा ऍक्सिस, बरोबर आहे. लक्ष द्या बरोबर. आता आपल्याला तर दुसरा ऍक्सिस कुठे घेतला तरी चालतो, मग ज्या पॉइंट मधून हा पास झाला तो झाला ओ. इथला मोमेंट ऑफ इनर्शिया काय झाला मग आय ओ. दोन ऍक्सिस मधलं अंतर बघा, पूर्ण अंतर किती होतं आर, तर हे किती झालं r/2. तर तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढता आलं पाहिजे आय ओ इक्वल टू IC प्लस mh², बरोबर आहे. सो IC किती 1/2 mr² प्लस h किती आहे r/2 त्याचा स्क्वेअर, mr² जर तुम्ही कॉमन काढला इथे mr² किंवा तिकडे काढू आपण, इथे कोण राहील 1/2 प्लस याचा स्क्वेअर किती होणार 1/4 होईल ना. इथे 1/2 आणि 1/2 चा स्क्वेअर 1/4, mr² कॉमन काढला mr² तुम्ही कॉमन काढला तर काय होणार आहे 1/4 प्लस हे काय होणार 6 सॉरी, तर काय होणार 6/8, 6/8 म्हणजे 3/4. म्हणून ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काय होणार 3/4 mr². जमेल का. आता हा ऍक्सिस कुठे घेतला तरी तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढता यायला पाहिजे. जमेल का. पहिला ऍक्सिस कुठून पास झालेला पाहिजे सेंटर ऑफ मास मधून, दुसरा ऍक्सिस पहिल्या ऍक्सिसला पॅरलल पाहिजे, पण पहिल्या ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला माहिती पाहिजे. कदाचित काय करतील माहिती आहे का, इकडे पहा ही डिस्क आहे, हा सेंटर ऑफ मास आहे आणि हा असा ऍक्सिस आहे, डिस्कच्या प्लेनला परपेंडिक्युलर नाही, बरोबर आहे. मग इथला मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला माहिती आहे का नाही. मग दुसरा इथे घेता येईल, पण इथलाच जर माहिती नाही तर इथला काय काढता येणार, हे होणार परपेंडिक्युलर डिस्टन्स. म्हणून पहिल्या ऍक्सिसच्या अबाउट तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया नोन असला पाहिजे, पहिला ऍक्सिस वेल नोन ऍक्सिस असला पाहिजे ज्याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहिती आहे. तर दुसरा ऍक्सिस फक्त पहिल्या ऍक्सिसला पॅरलल पाहिजे, कुठे घेतला तरी चालेल. एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, कोण सांगेल पाहू आपण, फायनल आन्सर काढून कोण सांगेल. बघा डिस्क आहे, लक्ष द्या डिस्क आहे आणि ही डिस्क आहे, इकडे पहा बोर्डवर, इथे तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया माहितच आहे आणि दुसरा जो पॉइंट आहे तो इथे आहे आणि हे अंतर जे आहे ते r/3 आहे. तुम्हाला विचारलं या पॉइंटच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया सांगा IO किती असेल.
हे अंतर किती आहे r/3. काढाल कोण काढेल काढा बरं. जमलं पाहिजे. इकडे इकडे पहा, इकडे पहा, लक्ष द्या. ओके, पहा तर आपली रिक्वायरमेंट इकडे इकडे लक्ष माझ्याकडे. आपली रिक्वायरमेंट काय आहे, लक्ष माझ्याकडे द्या. आपली रिक्वायरमेंट काय आहे, पहिल्या ऍक्सिसच्या अबाउट जो सेंटर मधून पास झालेला आहे तिथला मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहिती असला पाहिजे. मग इथला मोमेंट ऑफ इनर्शिया IC डिस्कच्या बाबतीत किती 1/2 m/r². पहिली रिक्वायरमेंट पूर्ण झाली. दुसरी रिक्वायरमेंट ज्याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे, केअरफुली आहे का, ज्याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे तो ऍक्सिस पहिल्या ऍक्सिसला पॅरलल पाहिजे आहे आणि दोन ऍक्सिस मधलं अंतरच काढायचं आहे तुम्हाला. मला सांगा पूर्ण अंतर किती आहे r. त्यामधून हे r/3 इकडलं दिलेलं आहे ना, तर हे काढायचं आहे. तर त्या r मधून तो r/3 काय करा मायनस, r मधून r/3 मायनस केला r 1 - 1/3 तर काय मिळेल 3 - 1. सो 2/3 टाइम्स r. मग तुम्हाला h मिळाला. h काय असेल, h = 2/3 टाइम्स r. आता एकदा h मिळाला की मला वाटते ना पुढचं चिंता करायची गरजच नाही. बरोबर आहे. तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स एवढा पाहिजे की अरे यार इथला माहिती आहे, अंतर माहिती आहे, काही चिंता नाही. बरोबर आहे. नाही तर मग शेवटपर्यंत प्रॉब्लेम करून पाहायचा आन्सर येईपर्यंत, तसं करायची गरज नाही. बरोबर आहे. मग IO = काय करणार तुम्ही देतो करून एकदा, IC + m² IC किती आहे 1/2 m/r² प्लस m h किती आहे 2r/3 आणि त्याचा स्क्वेअर. म्हणजे इथे काय करणार 1/2 प्लस याचा स्क्वेअर किती होणार 4/9 आणि काय कॉमन काढता येणार m/r². सो 1/2 प्लस 4/9 हा तर हे किती होणार 9 इकडे हे 8 17/18. सो 17/18 m/r². म्हणजे अंतर मी r/3 घेतलं ते कोणी r/4 घेणार, कोणी काय घेणार 2r/3 घेणार. समजलं का. पण आपल्याला कोणतं अंतर पाहिजे, दोन ऍक्सिस मधलं अंतर पाहिजे. कधी कधी काय म्हणतात हेच अंतर दिलं असेल, ऍक्सिस इज पासिंग थ्रू ए पॉइंट ऍट ए डिस्टन्स ऑफ r/3 फ्रॉम दी सेंटर. हे दिलंय r/3. नाही तर मग पाठ करणारे जे आहेत त्यांना माहित असते r/3 दिसलं की असं करायचं. तसं नाही आहे. हे r/3 इथून होतं रिम पासून. आपल्याला कुठलं अंतर पाहिजे, दोन ऍक्सिस मधलं अंतर पाहिजे. म्हणून पहिले या अंतरावर फोकस करायचं की दिलेलं अंतर हे आहे का. हे जर नसेल तर त्या दिलेल्या, जसं या सिच्युएशन मध्ये हे दिलं होतं हे काढायचं होतं. पूर्ण r मधून r/3 मॅनेज केला. कधी कधी प्रॉब्लेम मध्ये डायरेक्टलीच r/3 देतील. समजलं का. पण पाठ करायची सवय सोडून द्या. थेरम वापरता येईल का. ओके. तर मग वेगवेगळ्या केसमध्ये हे थेरम वापरता आलं पाहिजे तुम्हाला. समजा आपण आता रॉडचे काही एक्झाम्पल घेऊ. रॉड आहे, पहा लक्ष द्या. तर ही युनिफॉर्म रॉड आहे. याचा इथला मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला माहित आहे. हा ऍक्सिस कसा आहे, पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. किती मोमेंट ऑफ इनर्शिया ml²/12. L इज द लेंथ ऑफ द रॉड. कॅपिटल L घ्या की स्मॉल l घ्या. इट इज ml²/12. लक्ष द्या. आता मी म्हटलं तुम्हाला विचारलं की फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रॉड. फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रॉड. मी पण जास्त सिरियस घेतो कधी कधी. फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रॉड अबाउट एन ऍक्सिस, अबाउट ट्रान्सवर्स ऍक्सिस पासिंग थ्रू वन एंड ऑफ द रॉड. वन ऑफ द एंड ऑफ द रॉड. कुठल्या तरी एका एंड मधून ऍक्सिस पास झालेला आहे. इथला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. ह्याला C म्हटलं, याला O म्हणा. इथला मोमेंट ऑफ इनर्शिया काय होणार IO. जमेल का. एक काय पाहिजे IC, दुसरा कुठेही पाहिजे, फक्त पहिल्या ऍक्सिसला पॅरलल पाहिजे आहे. पण दोन ऍक्सिस मधलं अंतर काढावं लागते. या दोन ऍक्सिस मधलं अंतर कशाने दाखवतात, h. पूर्ण लेंथ किती आहे L. पूर्ण लेंथ जर L आहे तर हे अंतर h बरोबर किती होणार L/2. झाला प्रॉब्लेम सॉल्व. किती येते पाहू. आणि हे तुमच्या लवणी असलं पाहिजे कारण याचं खूप वेळा काम पडेल. सो IO = IC + mh². सो IO = नीट लक्ष द्या. IC किती ml²/12 प्लस m कॅपिटल किंवा स्मॉल a. कारण h किती आहे L/2 त्याचा स्क्वेअर. L/2 चा स्क्वेअर L²/4 है ना, हो की नाही. h किती मिळाले L/2 ना. L/2 चा काय करायचा आहे स्क्वेअर. थांबा बोलू नका. काय झालं. तर इथे कॉमन काय काढाल तुम्ही ml². मग इथे काय झालं 1/12 प्लस इथे काय झालं 1/4 इंटू ml². याला असंही करू शकता तुम्ही. एका 3 वर आणि खाली मल्टिप्लाय करा. खाली किती होतील 12. फॅक्टर कॉमन झालं. वरती किती आहे 1 आणि हा किती
3 किती झालं 4 4/12 4/12 1/3 सो द मोमेंट ऑफ इनर्शिया इज 1/3 ml स्क्वेअर म्हणून या ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल 1/3 ml स्क्वेअर तो मोमेंट हे दोन मोमेंट ऑफ इनर्शिया ऑन द टिप ऑफ टंग पाहिजे ऍक्सिस जर सेंटर मधून पास झाला असेल रॉडच्या तर ऍक्सिस म्हणून ऐकावं लागते खूप केअरफुली है ना आपण काय करतो ना ऐकण्यासाठी ऐकतच नाही आपण ना रिप्लाय देण्यासाठी ऐकतो किंवा आपलं ऐकणंच बरोबर नसते मी काय म्हटलं की ऍक्सिस कुठून पास झालेला आहे रॉडच्या सेंटर मधून दोन्ही रॉडच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहेत लेंथला परपेंडिक्युलर आहेत प्लेनला नाही तर लेंथला परपेंडिक्युलर आहे तर सेंटर मधून ऍक्सिस पास झाला असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया ml/12 आणि एका एंड मधून पास झाला असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया ml/3 किंवा याला 1/12 ml/2 याला 1/3 ml/2 दोनही ऑन द टिप ऑफ टंग पाहिजेत समजा हा रॉड आहे इथून पास झाला तर फटाफट ml/12 इथून पास झाला तर ml/3 ml/12 ml/3 जमेल समजा तुम्हाला असं म्हटलं पहा आता लक्ष द्या बरोबर समजा तुम्हाला असं म्हटलं की ऍक्सिस इज पासिंग थ्रू ए पॉइंट हा सेंटर आहे पॉइंट मिडवे बिटवीन सेंटर अँड एंड ऑफ द रॉड इथून ऍक्सिस पास झालेला आहे कुठून मिडवे बिटवीन सेंटर अँड एंड ऑफ द रॉड हा झाला सेंटर ऑफ द रॉड आणि हा झाला एंड ऑफ द रॉड आणि यांच्यामधून ऍक्सिस पास झाला लेंथला परपेंडिक्युलर मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं हे जर तुम्हाला जमून नसतं राहिलं मी जे बोललो ते काही समजलंच नाही तुम्हाला याचा अर्थ इथून काढायचं आहे लक्ष द्या इकडे कसं करायचं पहिला ऍक्सिस कुठे घ्यायचा पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास हा घेतला पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास हा सेंटर ऑफ मास आहे या ऍक्सिसच्या मोमेंट ऑफ इनर्शियाला काय म्हणायचं IC माहित आहे किती आहे ml/12 आहे दुसरा इथून काढायचा आहे कुठून पास झाला ऍक्सिस पासिंग थ्रू ए पॉइंट लक्ष द्या इकडे पासिंग थ्रू ए पॉइंट मिडवे बिटवीन सेंटर अँड एंड ऑफ द रॉड हा झाला सेंटर ऑफ द रॉड आणि हा झाला एंड ऑफ द रॉड यांच्या मधून पास झाला पूर्ण रॉडची लेंथ किती आहे L पूर्ण रॉडची लेंथ L तर ही अर्धी लेंथ किती होणार L/2 अर्धी लेंथ L/2 तर ही लेंथ किती होणार L/4 आणि त्यालाच तुम्ही काय म्हणता H मग तर प्रॉब्लेमच नाही राहिला बरोबर आहे म्हणून तुम्हाला ह्या पॉइंटला O म्हणणार तर इथला मोमेंट ऑफ इनर्शिया काय घेणार IO = IC + ml/2 IC किती आहे ml/12 प्लस H किती आहे L/4 आणि त्याचा स्क्वेअर L/16 बरोबर ml/2 कॉमन काढला इथं काय राहिलं 1/12 प्लस 1/16 ml/2 करा बरं 1/12 प्लस 1/16 हे 16 इकडे प्लस 12 16 प्लस 12 किती होतात 28 अपॉन 12 मल्टिप्लाइड बाय 16 बरोबर आहे याचे हाफ करा किती होतील 8 याचे हाफ करा किती होतील 14 याचे हाफ करा किती होतील 4 याचे हाफ किती 7 किती होतील 7/12 × 4 48 सो इट इज 7/48 ml/2 मी इथंच लिहितो 7/48 ml/2 म्हणून इथला मोमेंट ऑफ इनर्शिया काय झाला 7/48 सो IO = 7/48 ml/2 मग हे का पाठच करत बसायचे का आता काय आणखी म्हणतील ऍक्सिस इज पासिंग थ्रू ए पॉइंट ॲट ए डिस्टन्स L/4 फ्रॉम वन एंड मग हे L/4 बघा इकडे पहा L/4 फ्रॉम वन एंड मग काय होणार तोच होणार कारण हे जर L/4 आहे तर हे L/4 आहे असं म्हटलं L/3 फ्रॉम वन एंड एका एंड पासून L/3 हे अंतर किती आहे L/2 मधून L/3 मायनस कराल बरोबर आहे तो इकडे येणार इकडे येईल तो समजलं का तर काही करून आपल्याला काय काढायचं जे दोन पॅरलल ऍक्सिस आहेत त्यांच्या मधलं अंतर काढायचं त्या अंतराला काय घ्यायचं H आणि थेरम तुमच्या पाठात झाला काय थेरम आहे IO = IC + mh² जमेल का है ना आता कोणतं ऑब्जेक्ट राहिलं ज्याचे मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचे राहील सॉलिड स्पिअर आणि हॉलो स्पिअर मग तेच कशाला सोडायचे ओके कुठल्या पॉसिबिलिटीज आहेत पाहू लक्ष द्या इकडे पहिल्यांदा घेऊ आपण सॉलिड स्पिअर लिहून घेण्यात काही मतलब नाही आहे तुम्ही ना खूप कॉन्सन्ट्रेशनने ऑब्झर्व करा लक्ष खूप चांगलं द्या सॉलिड स्पिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया इकडे लक्ष द्या आणि ऍक्सिसचं जे डिस्क्रिप्शन असते ना त्यावरून आपल्याला ऍक्सिस ओळखता आला पाहिजे माझ्या बोलण्याकडे लक्ष आहे ऍक्सिसचं जे डिस्क्रिप्शन असते म्हणजे वर्ड ऍक्सिस बद्दल म्हटलेले असतात
त्या वर्डवरून तो ऍक्सिस कसा आहे ती डायग्राम आपल्या डोळ्यासमोर आली पाहिजे. इकडे पहा, मी आता म्हटलं की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सॉलिड स्पिअर अबाउट डायमीटर. मग काय असेल, हा सॉलिड स्पिअर आहे आणि हा झाला सेंटर ऑफ मास आणि डायमीटर. असाही काढला तरी डायमीटर आहे, असाही काढला तरी डायमीटर आहे, असाही काढला तरी डायमीटर आहे. एनी ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ द स्पिअर इज इट्स डायमीटर. ओके नाही, काय म्हटलं मी, एनी ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ स्पिअर इज इट्स डायमीटर. बरोबर आहे. ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ स्पिअर म्हटलं तरी तो डायमीटरच आहे. लक्ष द्या, तो काय आहे, डायमीटर. मग हा सॉलिड स्पिअर आणि हा सेंटर ऑफ मास आहे, इथला मोमेंट ऑफ इनर्शिया सांगा बरं किती आहे सी. कोणाकोणाला माहित आहे, कोणाकोणाला माहित आहे सॉलिड स्पिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस. अरे यार बे, आताच लिहिलं ना, रडवता का मला. मग काय तर आत्ताच लिहिलं होतं मी. सॉलिड स्पिअरचा आणि हॉलो स्पिअरचा एवढंही सांगितलं होतं. हो बंधू लक्ष द्या इकडे, हॉलोचा जास्त असतो, सॉलिडचा कमी असतो. सांग अंजली. सॉलिडचा कमी असतो 2/5 आणि हॉलोचा जास्त असतो 2/3. रेडियस r असेल. बरोबर आहे. म्हणजे याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार, 2/5 mr². लक्ष द्या आता इकडे पहा, सगळं काही ऑब्झर्वेशन कसं आहे त्यावर डिपेंड आहे. खूप चांगलं केअरफुली ऑब्झर्व करा आणि हे इम्पॉर्टन्स ठेवून ऑब्झर्व करा. यार हे आपल्याला ना कधी विचारलं तर आठवलं पाहिजे. आपण काय करतो, बिंदास्त ऐकतो, इतके बिंदास की आठवलं तर आठवलं, नाही आठवलं तरी चालेल. असा अभ्यास केलेला ना मग तर आठवतच नाही. अभ्यास करताना एक भीती थोडी मनात अशी पाहिजे की यार ना हे वाचून राहिलो ना, हे मला ज्यावेळेस काम पडेल ना त्यावेळेस रिकग्नाइज झालं पाहिजे, आठवलं पाहिजे. भीती म्हणजे घाबरा असं नाही म्हणत मी, पण त्या कॉन्सिक्वेन्सनी जर तुम्ही घेतलं त्याला तर ते बरोबर आठवते. तो बिंदास्त बिलकुल. बरोबर, गाणं ऐकून राहिले पण गाण्यावर लक्षच नाही. जनरली गाणे तर आपण असंच ऐकतो नाही का, मग ते आठवत नाही म्हणायचं काम पडलं तर, है ना. म्हणून पूर्ण कॉन्सन्ट्रेशन पहा. आता पहा मी दुसरा ऍक्सिस काय घेतो, लक्ष द्या इकडे, गंमत आहे इथे तर खूप मोठी. इकडे पहा, तर दुसरा ऍक्सिस आहे टँजंट टू द सॉलिड स्पिअर. सॉलिड स्पिअरला असलेली टँजंट. बघा आता टँजंटची डेफिनेशन काय आहे की कुठलीही लाईन आहे एका पॉइंट मधून पास झाली तरी ते टँजंट. इकडे बघा बेटा, लक्ष इकडे माझ्याकडे लक्ष द्यायचं. एका पॉइंट मधून पास होणारी किंवा जस्ट एका पॉइंट मधून टच होऊन जाणारी जी लाईन आहे दॅट इज कॉल्ड टँजंट. मग तुम्ही इथे काढली तरी टँजंटच आहे, इथे काढली तरी टँजंट आहे. आणि ऑल टँजंट्स आर इक्विव्हॅलंट. सर्व टँजंट सेमच आहेत. बघा ना, मग हा स्पिअर आहे, तुम्हाला म्हटलं मी इथे टँजंट काढ, मग याला असं गोल फिरवा. याला जर गोल फिरवलं तर हीच टँजंट काय झाली इथे, हा ऍक्सिस आहे इथे. कधी कधी काय करतात, ही झाली टँजंट आणि हा झाला ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर. तुम्हाला म्हणतील याच्या अबाउट माहिती आहे ना, याच्या अबाउट काढा. पॅरलल तर नाही आहे. बरोबर आहे. याला ना फिरवा असं, ही टँजंट काय होणार, पॅरलल. समजते का. कधी कधी काय माहितीये का, दुसरं एक थेरम आहे दॅट इज कॉल्ड परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. कोणता, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. आणि इथे मोठी गंमत होऊन जाते. हा स्पिअर आहे आणि ऍक्सिसच्या अबाउट तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे. मी म्हटलं ऍक्सिसच्या अबाउट सांगा कोणतं, पटकन विद्यार्थी म्हणतात परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम वापरा. दोन ऍक्सिस परपेंडिक्युलर दिसतात पण हे दोन ऍक्सिस परपेंडिक्युलर नाही आहेत. बरोबर आहे. याला फिरवा तुम्ही, याला फिरवलं तर हा ऍक्सिस असा येणार. अगेन टू ऍक्सिस आर पॅरलल. इथे परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम नाही. परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम तुम्हाला पाहायला मिळेल ते थोडंसं वेगळं आहे. ते अशा बॉडीला लागूच नाही पडत, जे स्पिअर वगैरे आहे ते प्लेन बॉडीला लागू पडते. बरोबर. पण ते सगळं विसरून असं होऊन जाते. तर मग हा ऍक्सिस जो दुसरा तुम्ही काढला, हा कुठेही काढला तरी चालेल, फक्त तो टँजंट असला पाहिजे. आणि ती टँजंट मग सरळ करून घ्यायची आणि या पहिल्या ऍक्सिसला काय होणार, यस पॅरलल होणार. आता फक्त बरोबर हे एका पॉईंट मधून टच होणारी पाहिजे. समजा हे टच झाले त्या पॉईंट मध्ये, या पॉईंटला काय म्हणणार, कोन. इथला मोमेंट ऑफ इनर्शिया काय झाला, आयोन. याच्या बरोबर किती होणार, आर. आता हाच ऍक्सिस इथेही काढता येतो, मिडवे. मिडवे जर काढला तर हे दोन ऍक्सिस मधलं अंतर काय होणार, r/2 होणार. म्हणजे काय बदलून राहिला, एच. इकडलं अंतर दिलं आहे तर इकडलं नाही घ्यायचं, इकडलं घ्यायचं. तुम्हाला माहिती अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये केलं होतं, समजलं का. मग काय होणार, IO इक्वल टू IC प्लस m/s². सो IO इक्वल टू IC किती, 2/5 mr² प्लस h किती, r. mr² काढला कॉमन, इथे काय येणार 2/5 प्लस 1, इथे mr². 2/5 प्लस 1 7/5 mr². मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं इथे जेवढा असेल ना या फॅक्टर मध्ये
1 ऍड करा, या फॅक्टरमध्ये 1 ऍड केला तर काय मिळेल 7/5m r². ज्यांना हे माहित नाही ना ते पाठच करत बसतात, पॅरलल ऍक्सिस थेरम वापरतील, काढतील आणि लिहितील, पण हे रिकॉग्नाइज होणार नाही त्यांना की 1/2 मध्ये 2/5 मध्ये 1 ऍड केला 7/5 लिहिला. जर ऍक्सिस r इतक्या अंतरावर असेल तर पहिला जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे त्यामध्ये हा जो फॅक्टर आहे त्यामध्ये 1 ऍड करा. जर r इतक्या अंतरावर ऍक्सिस असेल तर. समजलं का? हे कोणासाठी झालं? सॉलिड स्फिअर साठी. असंच हॉलो स्फिअर साठी काढता येईल ना. हॉलो स्फिअर साठी इथे काय असेल 2/3 मध्ये 1 ऍड केला तर काय होणार I/3m r². ऍक्सिस मध्ये कुठेही घेतला तरी चालेल, बरोबर. हा ऍक्सिस तर तुम्हाला माहितच आहे. इथला मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे 2/5m r². सॉलिड किंवा हॉलो जो असेल तो घ्यायचा. तुम्हाला म्हटलं की ऍक्सिस r इथून पास झालेला आहे, हे अंतर आहे r/3, तर याच्या बरोबर काय करायचं r/3 जो येईल तो येईल. मग असे 1000 काढले ते का पाठ करत बसायचे का? r/2 r/4 r/3 r/6 पाठ करायची गरज नाही. आपल्याला आपलं कुठे लक्ष पाहिजे? आपल्याला आयसी माहित पाहिजे, दोन ऍक्सिस एकमेकांना पॅरलल पाहिजेत आणि दोन ऍक्सिस मधलं अंतर h इक्वल टू r आहे की r/2 आहे की किती आहे, किंवा ते ऍक्च्युअल दिलेलं असेल 2 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर, ते माहित पाहिजे तुम्हाला. अबाउट एनी गिव्हन ऍक्सिस मोमेंट ऑफ इनर्शिया काढता येईल. समजलं का काय काय शिकलो आपण? एकदा थोडक्यात रिपीट करून नंतर आपण दुसऱ्या थेरमकडे जाऊ. आता या थेरमचं प्रूफ पण आहे. हे थेरम असं का आहे तर ते पण आहे, पण ते आपण पहिले एक्झाम्पल पाहू. मग कुठलं थेरम आहे? पॅरलल ऍक्सिस थेरम. हे थेरम कुठल्या बॉडीसाठी लागू पडते? फॉर एनी रिजिड बॉडी, बरोबर आहे. तर हे लागू पडते फॉर एनी रिजिड बॉडी. कुठल्याही रिजिड बॉडीसाठी लागू पडेल, है ना. हे महत्वाचं आहे. परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम सर्व बॉडीसाठी लागू पडत नाही. परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम ज्या बॉडीज प्लेन आहेत, सर डिस्क आहे, टाईल आहे, बरोबर, रिंग आहे, जे प्लेन आहे त्याच बॉडीसाठी लागू पडते. कोणतं? परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. पण पॅरलल ऍक्सिस थेरम कोणत्याही बॉडी, प्लेन बॉडी असेल तरी लागू पडेल, रॉड असेल तरी लागू पडेल, रेग्युलर असेल तरी लागू पडेल, इरेग्युलर असेल तरी लागू पडेल. सो इट इज अप्लिकेबल फॉर एनी रिजिड बॉडी. कंडिशन काय? पहिला ऍक्सिस सेंटर ऑफ मास मधून पास झाला पाहिजे. दुसरा ऍक्सिस कुठेही असू द्या, कुठेही चालेल, फक्त पहिल्या ऍक्सिसला पॅरलल, किंवा याला उलट लिहितो पण हा ऍक्सिस कुठेही असू द्या, बरोबर आहे. दुसरा ऍक्सिस सेंटर ऑफ मास मधून पास झालेला पाहिजे, पहिल्या ऍक्सिसला पॅरलल पाहिजे, दोन ऍक्सिस मधलं अंतर माहित पाहिजे. म्हणून इथला हा जो आहे जो सेंटर ऑफ मास मधून पास झाला तिथला मोमेंट ऑफ इनर्शिया आयसी, जो कुठून तरी पास झाला तिथला मोमेंट ऑफ इनर्शिया आयओ. आणि काय काढायचं आहे? आयओ. आता माहित आहे ना काय काढायचं? आयओ. आयओ इक्वल टू आयसी प्लस एम स्क्वेअर. काही जण उलट लिहून टाकतात आयसी इक्वल टू आयओ प्लस, असं नाही, बरोबर आहे. आयओ इक्वल टू आयसी प्लस एम स्क्वेअर. आयसी माहित पाहिजे, एच माहित पाहिजे, तुम्हाला थेरम वापरता येईल. स्टेटमेंट काय होतं? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी रिजिड बॉडी अबाउट एनी गिव्हन ऍक्सिस इज इक्वल टू सम ऑफ its moment of inertia about an axis passing through center of mass parallel to given axis and product of mass of the body and square of distance between two parallel axes. आपल्या नोट्स मध्ये आहे, तुम्ही वाचून काढा. ओके. अप्लिकेशन आता सांगायची गरज नाही, बरोबर आहे. तर अप्लिकेशन तुम्हाला सांगितले. आता घेऊ आपण थेरम ऑफ यस परपेंडिक्युलर ऍक्सिस किंवा प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस किंवा परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. ओके, पहा, लक्ष द्या. ऍक्सिस आहे, ऍक्सिस नाही आहे. ऍक्सिस एक असेल तर आणि दोन असतात म्हणून इथे ऍक्सिस. तो परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. आणि मी तुम्हाला आताच सांगितलं कशाला लागू पडेल? ओनली फॉर प्लेन लॅमिना, प्लेन बॉडीज जे आहेत, तो ओनली फॉर प्लेन लॅमिनार बॉडीज. प्लेन लॅमिनार बॉडीज ज्या आहेत त्यांच्यासाठी फक्त लागू पडेल. फॉर एक्झाम्पल डिस्क. इकडे पहा, लक्ष द्या. कंडिशन काय? इकडेही लक्ष द्या. पूर्ण सर्वांचं पूर्ण लक्ष पाहिजे इथे. पहा, लक्ष द्या. तर बॉडी कशी पाहिजे? प्लेन लॅमिनार बॉडी पाहिजे. डिस्क असली तरी चालेल, एका प्लेन मध्ये बॉडीचे सगळे पार्टिकल पाहिजेत, बरोबर आहे. डिस्क असली तरी चालेल, रिंग असली तरी चालेल, बरोबर आहे. टाईलचा तुकडा आहे तोही प्लेन आहे, चालेल, बरोबर आहे. फक्त प्लेन लॅमिनार बॉडी पाहिजे. तर अशा वेळेस हे थेरम काय असेल? पहा, लक्ष द्या इकडे. तर ही आहे प्लेन लॅमिनार बॉडी आणि युनिफॉर्म थिकनेस वाली आहे. थिकनेस कशी पाहिजे? एकसारखी युनिफॉर्म थिकनेस वाली बॉडी आहे. लक्ष द्या, दोन ऍक्सेस हे बॉडीच्या प्लेन मध्ये पाहिजेत. हा झाला एक्स ऍक्सिस, हा झाला वाय ऍक्सिस इन द प्लेन ऑफ द बॉडी. आणि एक्स आणि वाय ऍक्सिस दोन्ही दे आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू
इच अदर. तुम्हाला परपेंडिक्युलर का नाही दाखवलात? ही बॉडी मी हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये दाखवली, तुम्हाला दाखवण्यासाठी अशी केली, बरोबर आहे. एक ऍक्सिस इकडे जाणार असेल, एक तुमच्याकडे येणारा असेल, हा असा कसा दाखवला असता मी तुमच्याकडे येणारा. तिसरा जो आहे तुम्हाला उभा दाखवायचा आहे, हा झाला झेड ऍक्सिस. समजलं का? तर त्या 3 ऍक्सिस पैकी, लक्ष द्या इकडे, लक्ष इकडे, 3 ऍक्सिस पैकी कोणतेही 2 ऍक्सिस त्या बॉडीच्या प्लेन मध्ये पाहिजेत आणि तिसरा ऍक्सिस बॉडीच्या प्लेनला परपेंडिक्युलर पाहिजे. तुला आवाज द्या, काय म्हटलं मी? तुम्ही गुंग नका हो. नॅचरल आहे, मनात विचार येतात किंवा होते, पण अलर्ट राहणे आवश्यक असते. काय सांगितलं मी? बॉडी कशी पाहिजे? प्लेन बॉडी. 2 ऍक्सिस बॉडीच्या प्लेन मध्ये पाहिजेत आणि तिसरा ऍक्सिस बॉडीच्या प्लेनला परपेंडिक्युलर पाहिजे, बरोबर आहे. आणि दे मस्ट पासिंग थ्रू द सेम पॉइंट. त्यांचा ओरिजिन त्या बॉडीमध्ये पाहिजे, बरोबर आहे. आणि या ऍक्सिसच्या अबाउट जर मोमेंट ऑफ इनर्शिया आयएक्स घेतला, त्याला काय म्हणणार? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट एक्स ऍक्सिस. त्याला काय म्हणणार? आय वाय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट वाय ऍक्सिस. इथे काय म्हणणार? आय झेड, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट झेड ऍक्सिस. हे तर थेरम फार सोपं आहे, प्रूफ करायला सोपं आहे, वापरायला सोपं आहे. तर इथं सरळ सरळ आय झेड इक्वल टू असते आय एक्स प्लस आय वाय. आय झेड इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. म्हणजे परपेंडिक्युलर ऍक्सिसच्या अबाउट जर मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल, जे 2 ऍक्सिस पॅरलल आहे, सॉरी इन द प्लेन आहेत, एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत, त्यांच्या अबाउट जे मोमेंट ऑफ इनर्शिया त्यांची करायची सम. समजा इथे मोमेंट ऑफ इनर्शिया 10, इथे मोमेंट ऑफ इनर्शिया 12, तुम्हाला म्हटलं इथला सांगा, तर 10 + 12 22. एवढं सोपं. समजलं का? पण याचंही ना स्टेटमेंट लिहिता आलं पाहिजे बरोबर. आणि मी आता सांगतो बरोबर, तुम्हाला सांगता आलं पाहिजे. हा लक्ष द्या. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना, याला काय म्हणायचं? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना. प्लेन लॅमिना, लॅमिना म्हणजे पेज आहे, डिस्क आहे, ते लॅमिना आहे. तो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना. प्लेन लॅमिनाचा मोमेंट ऑफ इनर्शिया आता ऐका बरोबर. हा जो आयझेड आहे, लक्ष द्या, झेड काय? ऍक्सिस. आयझेड काय? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना अबाउट झेड ऍक्सिस. एक्स ऍक्सिस आहे आय एक्स. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ लॅमिना अबाउट एक्स ऍक्सिस आय वाय. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ लॅमिना अबाउट वाय ऍक्सिस. पण असं थोडं नाही की एक्स आणि वाय प्लेन मध्येच असतील आणि झेड परपेंडिक्युलर असेल. कोणतेही प्लेन मध्ये असतील, कुठलाही परपेंडिक्युलर असेल, बरोबर आहे. काय करायचं बघा, आय झेडला आपण काय लिहू? आय झेडला लिहू आपण, लक्ष द्या, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी, बरोबर आहे, अबाउट ट्रान्सवर्स ऍक्सिस, बरोबर आहे. ट्रान्सवर्स ऍक्सिस, ट्रान्सवर्स म्हणजे परपेंडिक्युलर टू प्लेन, बरोबर आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट ट्रान्सवर्स ऍक्सिस किंवा परपेंडिक्युलर टू प्लेन. हा आय एक्स आणि आय वाय काय? आय एक्स आणि आय वाय काय? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी म्हटल्यापेक्षा लॅमिना म्हणायला पाहिजे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ लॅमिना, लक्ष द्या, अबाउट ऍक्सेस इन द प्लेन ऑफ बॉडी अँड म्युच्युअली परपेंडिक्युलर टू ईच अदर. दोन एकमेकांना कशा आहेत? परपेंडिक्युलर आहेत. अक्षर बरोबर समजून घ्याल. काहीच होणार तरी म्हणणार मी, समजून घ्या, नाही का? तर पहा कसं लिहायचं. आयझेड काय? लक्ष द्या, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना, ऐका बरोबर, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना अबाउट एन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द लॅमिना अबाउट एन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. कुठून पाचायला हे नाही सांगितलं सध्या, बरोबर आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना अबाउट एन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन इज इक्वल टू सम. सम कोणाची? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द लॅमिना about two mutually perpendicular axes in the plane of lamina. Mutually perpendicular axes कुठे आहेत? in the plane of lamina. पूर्ण नाही झालं, कारण की हे दोन ऍक्सेस कुठेही काढता येतील आणि हा कुठेही काढता येईल. हे दोन इथे काढले असेल, हा परपेंडिक्युलर इथे काढला. आता तिन्ही ऍक्सेस एकाच पॉईंट मधून पास झालेले हे सांगायचं आहे, पण ते कोणत्या थेरम मध्ये तसं सांगितलेलं नाही आहे. असं सांगितलेलं आहे कोणत्या स्टेटमेंट मध्ये, पण अर्थात मिनिंग सेम होतो. हे दोन ऍक्सेस अशा पॉइंटला इंटरसेक्ट होतात जिथे परपेंडिक्युलर ऍक्सिस लॅमिनाला कट करतो. हे जे दोन ऍक्सेस इन द प्लेन घेतले, इकडे पहा माऊली गुरुमा, तर हे दोन ऍक्सेस अशा ठिकाणी इंटरसेक्ट होतात, बरोबर आहे, जिथे परपेंडिक्युलर ऍक्सिस लॅमिनाला कट करतो. झालं, कट गेलंच नाही अंदर. मग काय म्हणायचं? आयझेड बघा, लक्ष द्या, आयझेड काय आहे?
मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला सांगायचं आहे नंतर, माझ्या शब्दाशब्द नका मिसळू, केअरफुली ऐका नंतर सांगा इंडिपेंडेंटली. राष्ट्रगीत तर रांगेत म्हणता येते, अजूनही राष्ट्रगीत नाही म्हणतायत, मलाही नाही म्हणताय. ओके, तर रांगेत म्हणता वेगळं आहे, रांगेत मलाही म्हणता येते, सगळ्यांनाच म्हणता येते, पण इंडिव्हिज्युअल म्हणायला सांगितलं तर जमते काय? कोणाला जमते राष्ट्रगीत पूर्ण? तर काही जण आहेत. इकडे पहा, हा लक्ष द्या, पण प्रॅक्टिस केली तर जमते. आयझेड काय? लक्ष द्या, आयझेड काय? ऐका केअरफुली, स्थिर मनाने ऐका जरा. आयझेड काय? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना. काय? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना अबाउट एन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. अबाउट एन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. समजलं काय? आयझेड काय आहे? काय? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना अबाउट एन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. कुठे आहे त्यांनी सांगितलं. लॅमिनाचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, असा ऍक्सिसच्या अबाउट आहे जो त्या ऍक्सिस त्या लॅमिनाला परपेंडिक्युलर आहे. इज इक्वल टू, ही काय? सम. इज इक्वल टू सम. सम कोणाची? सम ऑफ ऍक्सिस नाही, सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. ही सम मोमेंट ऑफ इनर्शियाची आहे ना, काही काही जण सम ऑफ ऍक्सिस करून टाकतात. ही सम कोणाची आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ लॅमिना अबाउट परपेंडिक्युलर ऍक्सिस. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट परपेंडिक्युलर ऍक्सिस. बघा ऍक्सिस परपेंडिक्युलर आहेत. कुठे आहेत? इन द प्लेन ऑफ लॅमिना. लॅमिनाच्या प्लेन मध्ये आहेत. अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस इन द प्लेन ऑफ लॅमिना अँड इंटरसेक्टिंग ऍट ए पॉइंट. अशा पॉइंटला दोन ऍक्सिस इंटरसेक्ट होत आहेत. सगळं बरोबर आहे, इकडे फक्त लक्ष द्या. द इंटरसेक्टिंग ऍट ए पॉइंट वेअर परपेंडिक्युलर ऍक्सिस कट्स दी लॅमिना. एकत्र येऊनच नाही राहिलं नाही का एका नजरेमध्ये किंवा एका विजन मध्ये. आम्ही एकदा सांगतो, इकडे बघा. आयझेड काय? आता क्लिअर झाले, पिक्चर क्लिअर झालं. ज्यांचं लक्ष नाही आहे त्यांना सोडून देऊ आपण आता. फॉर एक्झाम्पल नाव काही घेत नाही मी. आयझेड काय आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना अबाउट एन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन इज इक्वल टू सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस इन द प्लेन ऑफ लॅमिना अँड इंटरसेक्टिंग ऍट ए पॉइंट वेअर द परपेंडिक्युलर ऍक्सिस कट्स दी लॅमिना. कोण सांगे? हिंमतच घेऊन राहिलं नाही का? चुकू द्या, चुकलं चुकणार तर सुरुवातीला काही हरकत नाही. एकदा सांगू नंतर सांगाल. इकडे मला नाही, मला एक सांगा, बॉडी कशी आहे? बॉडी कशी आहे? प्लेन लॅमिना. इकडे पहा, बॉडी कशी आहे? प्लेन लॅमिना है ना. आणि ज्या आयझेड असा ऍक्सिस आहे जो लॅमिनाला परपेंडिक्युलर आहे. झेड म्हणून आयझेड काय झाला? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द लॅमिना अबाउट an axis perpendicular to its plane. IZ काय आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ लॅमिना अबाउट an axis perpendicular to plane is equal to, ही काय? सम. सम कोणाची? मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचे? लॅमिनाचे. अबाउट ऍक्सिस. कसे ऍक्सिस? इन द प्लेन ऑफ लॅमिना and perpendicular to each other किंवा अबाउट ऍक्सिस म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस इन द प्लेन ऑफ लॅमिना. कसंही लिहा, पण आयझेड आणि आयएक्स आणि आयवाय सांगताना सांगा ते मोमेंट ऑफ इनर्शिया आहेत, अबाउट ऍक्सिस आहेत, ते ऍक्सिस लॅमिनाच्या प्लेन मध्ये आहेत आणि एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. मोमेंट ऑफ इनर्शिया परपेंडिक्युलर नाही आहेत. काही काही जण म्हणतात मोमेंट ऑफ इनर्शिया परपेंडिक्युलर. मोमेंट ऑफ इनर्शिया व्हॅल्यू आहे, व्हॅल्यू कधी परपेंडिक्युलर असते? 5 आणि 10 एकमेकांना परपेंडिक्युलर नाही. ऍक्सिस परपेंडिक्युलर आहेत, बरोबर आहे. तो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऍक्सिस इन द प्लेन आणि परपेंडिक्युलर टू ईच अदर. पण ते कुठून पास झालेलं आहे? ते ज्या पॉइंटला इंटरसेक्ट होत आहेत, बरोबर आहे, तिथेच परपेंडिक्युलर ऍक्सिस त्या लॅमिनाला कट करतो. किंवा मग असं सांगा की तिन्ही ऍक्सिस जे आहे त्यांचं ओरिजिन एकच आहे इन द लॅमिना. पण असं लिहिलेलं नाही आहे कुठं, बरोबर आहे. कुठेही तुम्हाला असं दिसणार, दे आर इंटरसेक्टिंग ऍट ए पॉइंट वेअर द परपेंडिक्युलर ऍक्सिस कट्स दी लॅमिना. कोण सांगेल? येस, डाऊट आहे? ओके. हा हा, बरोबर. हे माहित नाहीत? माहित असतील तर असणार आहेत माहित. पुढे एक्झाम्पल घेऊ ना आपण. सध्या फक्त मी स्टेटमेंट सांगितलं. असतील माहित? हो असतील ना. मग
पण हा वेगळा असू शकते, हा वेगळा असू शकते, हे दोन्ही सेमही असू शकतात. मला असं वाटतं एक दोन एक्झाम्पल घेतले पुढचे की तुझं पॉईंट ऑटोमॅटिकली क्लिअर होऊन जाणार. मला सांगा किती ऍक्सिस आहेत एकंदरीत? 3. 2 इन द प्लेन ऑफ आहे, प्लेन ऑफ लाईन आहेत, आणि तिसरा प्लेनला परपेंडिक्युलर आहेत. तिन्ही ऍक्सिस एका पॉईंट मधून पास झालेले आहेत. जर प्लेन मधले मोमेंट ऑफ इनर्शिया माहित असतील, बरोबर, प्लेन मधल्या ऍक्सिसच्या अबाउटचे मोमेंट ऑफ इनर्शिया माहित असतील, त्यांची काय केली सम, तर परपेंडिक्युलर ऍक्सिसच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल. है ना? समजलं का एवढं? म्हणजे एवढं तर समजलं ना. हा क्वेश्चन नाही आहे, हे माहीतच नाही आहे, मग हा कसा मिळेल, हा क्वेश्चन आहे ना तुझा. असतील ना, सेमही असतील, अलग अलगही असतील. हा, मग अलग असो की सेम असो, जस्ट आता हे झाल्याबरोबर जे एक्झाम्पल घेऊ ना त्याच्यावर क्लिअर होणार आहे, काढता येतील ना बरोबर. आणि हेच माहिती असले पाहिजे असं नाही, हा माहित असला तर हे काढता येतं, आणि हे माहिती असले तर हा काढता येतो. सरळ उलटा सगळं लागू असेल. त्याला असंही पण लिहित आहे ना, आय एक्स प्लस आय वाय इक्वल टू आय झेड, है ना? आय झेड माहित आहे इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. एक्झाम्पल येऊ द्या, लगेच क्लिअरच होणार आहे. आपण कोण सांगेल? एकदा स्टेटमेंट सांगा फक्त, कोणीतरी एक जण स्टेटमेंट सांगा, नंतर एक्झाम्पल घेऊ आपण. आता कनेक्टिंग लगेच बोल नका, लगेच एक्झाम्पल घेतलेले बरे राहते. सांगा कोण सांगते पटकन. अरे कोणी सांगते का? एक काम करा, उद्या तुम्ही करू नये, मला एक्झाम्पल घ्यायचे. इकडे पहा, मी एकदा सांगतो, इकडे पहा बोर्डवर. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना अबाउट एन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. लक्ष इकडे. काय करून राहिले? होमवर्क करून राहिले का दुसरं? नाही, मी पाहिलं अकोटच्या विद्यार्थ्यांना फिजिक्सच्या पिरियडमध्ये केमिस्ट्रीचं होमवर्क, केमिस्ट्री पिरियडमध्ये फिजिक्सचं होमवर्क, बरोबर. मॅथमॅटिक्सच्या पिरियडमध्ये फक्त मॅथमॅटिक्सचं होमवर्क करतील ते, ठीक आहे. आणि शेवटी ज्यावेळेस रिझल्ट लागतील ना, फिजिक्समध्येच मार्क्स सगळ्यात जास्त असणार आहे तुमचे. मॅथमॅटिक्स सोडून द्या, केमिस्ट्री सोडून द्या, पाहिजे कधी. कारण की अंडरस्टँडिंग सगळ्यात चांगलं फिजिक्समध्ये होते, मला माहिती आहे. हो, टाळ्या वाजवल्या होत्या हे लक्षात ठेवायचं घरी अभ्यास करताना. इकडे बघा काय आहे, आय झेड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ, हॅलो इकडे लक्ष, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना अबाउट एन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन इज इक्वल टू सम ऑफ इट्स मोमेंट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस इन द प्लेन ऑफ लॅमिना and intersecting at a point where the perpendicular axis cuts the lamina. मी ना लगेच एक्झाम्पल घेतो, एक्झाम्पल वरून याचे पॉईंट क्लिअर होऊन जाणार. डाऊट? ओके, पहा लक्ष द्या. एकच एक्झाम्पल घेतो सध्या, पहा बोर्डवर लक्ष द्या. हॅलो, बोलू नका, तुम्हालाही गडबड होऊन जाईल सगळी. आणि इतकं सगळं जे केलं, एंड जो आहे ना कोणत्या गोष्टीचा, पिक्चरचा एंड कसा महत्वाचा असतो, एंड न सोडून देता पिक्चर पाहिला तर काही अर्थ आहे का? काहीच नाही, सगळा पिक्चर गेला, एंडच माहित नाही. पहा इकडे, तसंच आपलंही एंड म्हणजे रिझल्ट जो आहे ना तो चांगला आला पाहिजे. इकडे पहा, आपल्याकडे एक्झाम्पल आहे, डिस्क घेतली आपण. हा, नंतर ना डायरेक्टली मोमेंट ऑफ इनर्शिया लक्षात ठेवायची टेक्निक सांगतो. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. ही डिस्क आहे, ही डिस्क आहे, बरोबर. थिन युनिफॉर्म डिस्क आहे. थिकनेस दाखवली का? नाही दाखवली. हा ऍक्सिस परपेंडिक्युलर टू द प्लेन आहे, पण तुम्हाला माहित आहे या ऍक्सिसच्या अबाउट तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती आहे किती? हाफ mr² आहे ना, ज्याला तुम्ही आतापर्यंत आयसी म्हटलं होतं. आयसी म्हटलंच पाहिजे असं नाही, पण पासिंग टू सेंटर ऑफ मास आहे. आता पहा लक्ष द्या, हा एक ऍक्सिस आहे, हा झाला एक्स ऍक्सिस. याला जर एक्सटेंड केलं तर हा एक प्रकारचा डायमीटर आहे, एक्स ऍक्सिस आहे ना. हा, इथला मोमेंट ऑफ इनर्शिया काय, काही जण जबरदस्तीने मान हलवतात, कारण त्यांचं लक्षच नाही. माझ्याकडे पाहिल्यानंतर हलवाच लागते, नंदी बैलासारखी मान, है ना. हा काय झाला, एक्स ऍक्सिस आहे, तोच त्या डिस्कचा डायमीटर आहे. इथला मोमेंट ऑफ इनर्शिया काय झाला, आय एक्स. आणि डी फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट डायमीटर. दुसरा आहे, हा कोण झाला, वाय ऍक्सिस. याला जर तुम्ही कंटिन्यू केलं तर हा एक प्रकारचा डायमीटरचा आहे. डिस्कचे सर्व डायमीटर सारखेच असतात, दे आर इक्वलंट. मग इथल्या मोमेंट ऑफ आय वाय, इथला मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार, आय वाय, पण तोही काय असणार, आय डीच असणार. दोन ऍक्सिस हे एकमेकांना कशा आहेत, परपेंडिक्युलर. आणि हा कोणता ऍक्सिस झाला, झेड ऍक्सिस. झेड ऍक्सिस, इथला मोमेंट ऑफ इनर्शिया आय झेड, जो तुम्हाला माहित आहे 1/2 mr². तुम्हाला म्हटलं इकडे पहा, फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट. तुम्ही यार बोलता, त्यांनी महाप्रसाद घेतला एकदा, हा तुम्हाला मी त्याच्यापेक्षा मोठा दिल, नाही दिल तर मग म्हणजे त्याला भेटला होता ना,
त्याला 3च लड्डू दिले होते मी, पण 5-6 दिल्याशिवाय राहणार. पहा इकडे काय म्हटलं, खुश करून दिली बिलकुल, दुसऱ्या दिवसपासून येणारच नाही तुम्ही. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट डायमीटर तुम्हाला काढायचा आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट डायमीटर म्हणजे एक तर तुम्ही आयएक्स काढा किंवा आयवाय काढा, पण आयएक्स आणि आयवाय दोन्ही सारखेच आहेत. डायमीटर्स आर इक्वलंट. हॅलो, डायमीटर कसे आहेत, इक्वलंट. मग आता बघा, हे लॅमिनार बॉडी आहे, 2 ऍक्सिस इन द प्लेन आहेत, तिसरा ऍक्सिस प्लेनला परपेंडिक्युलर आहे. तर तुम्ही काय वापरणार, आय झेड इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. आय झेड तुम्हाला माहित आहे हाफ एम आर स्क्वेअर, बरोबर, हाफ एम आर स्क्वेअर. आय एक्स किती आहे, आय डी, आणि आय वाय पण किती आहे, आय डी, म्हणजे ट्वाईस आय डी इक्वल टू हाफ एम आर स्क्वेअर. म्हणून आय डी बरोबर काय करणार, 1/4 एम आर स्क्वेअर. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क अबाउट डायमीटर काय झाला, 1/4 एम आर स्क्वेअर. म्हणजे काय झालं बघा, इथे जेवढा, इथे किती आहे 1/2 एम आर स्क्वेअर, इथे त्याच्या हाफ 1/4 एम आर स्क्वेअर. इथे 1/2 एम आर स्क्वेअर, इकडे काय झाला 1/4 एम आर स्क्वेअर. कसं केलं समजलं का, 2 ऍक्सिस घेतले इन द प्लेन, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. इथला मोमेंट ऑफ इनर्शिया आय एक्स, पण हा डायमीटर आहे आय डी, हा वाय ऍक्सिस. इथला मोमेंट ऑफ इनर्शिया आय वाय, पण इट इज ऑल्सो डायमीटर, इट इज ऑल्सो रिटन ॲज आय डी. हा झेड ऍक्सिस आहे. इथला मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला माहिती आहे, आपण अगोदर सांगितलंय तुम्हाला, किती आहे 1/2 एम आर स्क्वेअर, ज्याला तुम्ही आतापर्यंत आयसी म्हटलं किंवा आय म्हटलं. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क अबाउट नॅचरल ऍक्सिस ऑफ रोटेशन. तिन्ही ऍक्सिस एकमेकांना कसे आहेत, परपेंडिक्युलर. त्यातले 2 कसे आहेत, इन द प्लेन, तिसरा कसा आहे, प्लेनला परपेंडिक्युलर. म्हणजे तुम्हाला परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम वापरता येईल. समजून राहिलं. कधी कधी ना महाराज कीर्तन करत असतात, काही जणांना समजतच नाही काय आहे. तर म्हणून आय झेड बरोबर काय असते, आय एक्स प्लस आय वाय है ना. पण आय एक्स ला काय लिहिलं, आय डी, आय वाय ला काय लिहिलं, आय डी. व्हॉट इज आय डी, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर. पूर्ण महाभारत झालं. सर माझा एक क्वेश्चन आहे, काय, ते सीतारामाचे कोण होते, बहीण तर नव्हते, असं नाही झालं पाहिजे. तर म्हणून आय एक्स ला आय डी लिहिलं, आय वाय, हॅलो इकडे लक्ष, आय वाय ला आय डी लिहिलं, आय डी प्लस आय डी ट्वाईस आय डी 1/2 एम आर स्क्वेअर. आय डी इक्वल टू 1/4 एम आर स्क्वेअर. फक्त कन्क्लुजन लक्षात घ्या. कन्क्लुजन इकडे पहा, कन्क्लुजन काय आहे, ही डिस्क आहे, इथे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे 1/2 एम आर स्क्वेअर. ऐका, मी इतकी मेहनत घेतो, पण एकही म्हटल्यापेक्षा आता तो वर्ड नाही वापरता येणार. पण एवढ्या दिवसापासून पेपर, नीटचे पेपर जसेच्या तसे येऊन राहिले आपल्या प्रॅक्टिस मधले, जसे तसे म्हटल्यापेक्षा थोडासा चेंज केलेला असेल, पण स्कोर नाही करता येऊन राहिला, कारण की वी डोंट केअर. बरोबर आहे. इकडे पहा, इथला किती 1/2 एम आर स्क्वेअर. तर इथला वापरताना याच्या सरळ हाफ करायचा, हा किती 1/4 एम आर स्क्वेअर है ना. आता हेच टेक्निक वापरा रिंग साठी, लक्ष द्या, नाही तर पाठ कराल. ही रिंग आहे, रिंग म्हणून अशी काढली, इथे मटेरियल दाखवलं. हे काय आहे, थिन युनिफॉर्म रिंग आहे, बरोबर आहे. हा ऍक्सिस रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे, आणि हा काय झाला त्या रिंगचा डायमीटर. अबाउट डायमीटर इथे तुम्हाला विचारलं तर रिंगचा इथला मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, एम आर स्क्वेअर. इथला काढताना काय करणार, हाफ एम आर स्क्वेअर. नाही तर करून पहा सेम टेक्निकने. याला काय करायचं आय एक्स, याला काय करायचं आय वाय, बरोबर आहे, आय एक्स आय वाय. समजते का. रिंग साठी हा किती झाला एम आर स्क्वेअर, याला काय म्हणणार आय झेड. म्हणून तुम्ही काय करणार, आय एक्स प्लस आय वाय इक्वल टू आय झेड. पण आय एक्स काय एक प्रकारचा आय डी, आय वाय काय आहे आय डी इक्वल टू आय झेड. सो ट्वाईस आय डी बरोबर काय झाला आय झेड, बरोबर आहे. 2 टाइम्स आय डी तुम्हाला काढायला सांगितलं. आय झेड किती आहे एम आर स्क्वेअर, म्हणून आय डी बरोबर काय झाला 1/2 एम आर स्क्वेअर. पण मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला डायरेक्टली समजलं पाहिजे. इथला जर माहिती आहे पण इथला काढायला सांगितलं तर याच्या हाफ करायचा. आता बघा ना, सर्व एकत्र करून सांगतो. लास्ट हाफ मिनिट इकडे बघा. समजा नाही, मला माहिती आकुटचे विद्यार्थी आहोत ना, पण आपल्या रिझल्टशी काही मतलब नाही. तुम्ही तर इथे तरी आहात, ते तर तिकडे जाऊन मजा करून राहिले.
तर ही रिंग आहे, तर रिंग आहे तर इथला मोमेंट ऑफ इनर्शिया काय झाला एम आर स्क्वेअर. पहा इकडे इथला काय झाला एम आर स्क्वेअर. इथला जर एम आर स्क्वेअर तर इथला किती ट्वाईस एम आर स्क्वेअर. इथला किती हाफ एम आर स्क्वेअर. मी इथला इथं लिहितो, इथे लिहितो, इथं काय असतो एम आर स्क्वेअर. पहा लक्ष द्या कोणाच्या बाबतीत रिंगच्या बाबतीत इथे किती आहे एम आर स्क्वेअर, इथे किती ट्वाईस एम आर स्क्वेअर. बरोबर आहे. इथे किती आहे एम आर स्क्वेअर, इथे किती हाफ एम आर स्क्वेअर. कोणाच्या बाबतीत रिंगच्या बाबतीत. हेच कोणाच्या बाबतीत करता आलं पाहिजे डिस्कच्या बाबतीत. पहा इकडे लक्ष द्या इथे किती आहे, इथे किती हाफ एम आर स्क्वेअर. इथे जर हाफ एम आर स्क्वेअर तर इथे किती हाफ मध्ये 1 ऍड करा 3/2 एम आर स्क्वेअर. इथे जर 3/2 एम आर स्क्वेअर, इथे हाफ एम आर स्क्वेअर, इथे किती 1/4 एम आर स्क्वेअर. समजते का. आता सेम एनॉलॉजी जर तुम्हाला विचारली इकडे पहा इथे हीच डिस्क अशी ठेवली होती, अशी केली, इथे किती मिळाला होता 1/4 एम आर स्क्वेअर. तो म्हटलं इथे किती आर इथे अंतरावर आहे ना, तर या 1/4 मध्ये 1 ऍड करा 5/4 एम आर स्क्वेअर. समजत आहे का. आर इतक्या अंतरावर जर ऍक्सिस असेल आणि पहिल्या ऍक्सिसला जर तो पॅरलेल असेल तर इथे जेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल त्याला त्या फॅक्टर मध्ये 1 ऍड करा. या ऍक्सिसला म्हणतात टँजंट इन द प्लेन. इथे डिस्कला काढलेली टँजंट आहे इन द प्लेन. तसंच रिंग साठी हे करता येते. बरोबर. पण मला माहिती आहे तुम्ही कंटाळले, 1-1.5 तास पूर्ण झाले आपल्याला. ठीक आहे. आता तुम्हाला आपल्या डीपीपी मधले मोमेंट ऑफ इनर्शियावरचे प्रॉब्लेम बहुतेक सोडवता येतील. उद्या आपण डीपीपी मधल्या डिफिकल्टीज घेऊ आणि याचे थोडेसे प्रूफ घेऊ. ठीक आहे. गुड. थँक्यू. रेकॉर्डिंग बंद करा.